पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं इथं एक सिंगल बाईच्या रूपाने त्यांना पाहायला मिळाली. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या समोर जोडले गेले सुमित सोनवणे सर, त्यांच्या समेत अगदी आपण पाहतोय आमचे महेंद्र जाधव सर होते. त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं तिथे प्रमोद कोल्हे सर आणि विशेष करून आमच्या दयाभाई देवेंद्रची गायकवाड आपल्या पुण्याची असणारी आणबाण शान आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून आणि विशेष नवीन नेहमी डायरेक्शनच्या माध्यमातून देण्याचं काम जे नेहमी करतात देवेंद्रजी गायकवाड साहेब होते. आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसरी मॅच जी सुरू झाली आणि विशेष करून आज दयाभाई जे उपस्थित झालेत त्यांनी गोष्ट सांगितली की आमची टीम आहे, म्हणजे अर्थात मी त्या टीमसाठी आलेलो आहे, हमराज मृत्युंजय. आणि विशेष आपण पाहतोय की इथे सुरुवातीलाच याच टीमची या संघाची असणारी फलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळते. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले हा चेंडू सुरेख आहे, चेंडू खेळला जायला अगदी काऊ कॉर्नरला चेंडू निश्चितप्रमाणे पोहोचला गेलाय. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले एक धाव आली आणि धावफलक इकडे पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकाची धावसंख्या जी आहे ती एकूण धावसंख्या जी असेल ती 3 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पण पाहतो मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये जे सुरू होताना आपल्याला जे पाहायला मिळालेली आहे, एका बाजूला टीम जर अगदी आपण पाहिली तर ती आहे खास करून शिरसाट स्पोर्ट्स आणि एका बाजूला टीम आहे हमराज मृत्युंजय. अर्थात शिरसाट स्पोर्ट्स लोणीकंद आणि हमराज मृत्युंजय कोथरूड अशा 2 टीम्स आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर माझ्या समेत सुमित सोनवणे सर हे ठिकाणी जोडले जाते. सुमित सर तुमचं मनापासून स्वागत. वेलकम सुमित सर. मनापासून धन्यवाद मनोज सर. आणि ज्या प्रकारचे आपण पाहतोय सेकंड मॅच दुसरा सामना सुरू आहे शिरसाट स्पोर्ट्स लोणीकंद. लोअर फुल टॉस आणि इथे मात्र वासिक साठी हा दिवाळीचा बोनस होता. काय जबरदस्त स्ट्रोक सजवला तिथे डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. आणि असणार आहे वासिकसाठी आणि खास करून हमराज मृत्युंजय या टीमसाठी. आणि लो फुल टॉस होता, उंच पुराचा खेळाडू आहे आणि जी बॅट आहे ती बॅट नाही मला असं म्हणावं लागेल सनी देओलच्या भाषेत हे हात नाही हातोड आहे. कारण वासिकच्या बॅटवरती चेंडू आले ना तिथे मैदानाच्या बाहेरच जातात, इतका ताकदवान फटका असतो. विशाल निगोड आहे गोलंदाज मार्कवरती, गोलंदाजीवरती तयार आहे. परत एकदा सूर्यप्रकारचा परत एकदा फटका खेळला तिथे ओ हो 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 इथे फट जबरदस्त होते परंतु झेल होऊ शकलं नाही. पण चेंडू पोहोचला सीमारच्या बाहेर 4 रन चौकार आहे. चांगला स्ट्रोक खऱ्या अर्थानं बघायला मिळाला वासिककडून. वासिकने मात्र पहिल्या षटकामध्ये आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा देखील जर आपण पाहिलं गेलं तर वाईड लाईन धरून गोलंदाजी केली जाते, परंतु वासिकने मिडॉनच्या दिशेने खेळलेला हा प्रयत्न होता आणि इथे मयूर कारंडेचं काय एफर्ट बघायला मिळाले. कौतुक करेल मयूरला माहिती आहे की वासिकची विकेट किती महत्त्वाची आहे. असे प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशक्य ते शक्य होत असतात पण त्यासाठी तुमचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत आणि ते बघायला मिळालं. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर षटक. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आपण निखिलची चर्चा करणार आहोत. निखिल एनबी ट्रॉफीतला पहिला सामना आणि पहिल्या सामन्यात 5 कंप्लीट केलं, हॅट्रिक पूर्ण केले, तर कसा राहिला एक्सपिरियन्स एनबी ट्रॉफी सीझन 3 चा? मस्त राहिला. धन्यवाद बोलतो सनी दादा आणि शिवा दादाला धन्यवाद बोलतो मला चान्स दिला इतक्या मोठ्या स्टेजवर. या अगोदर 2 पर्वांमध्ये एनबी ट्रॉफी खेळला होतास? नाही भेटला चान्स. पहिल्याच वर्षी खेळला आणि त्यानंतर पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच अटेम्प्ट मध्ये 5 कंप्लीट केलेला आहे, हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि खूप चांगला व्यासपीठाचा वापर निखिल केलेला. येणारं भविष्य उज्ज्वल आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. जाऊया पुन्हा समालोचक कक्षामध्ये. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू. थँक्यू मनीष सर. आपल्या सोबत मनीष सर जोडले गेले होते आणि निखिलच्या चेहऱ्यावरचं ते तेज पाहून निश्चितप्रमाणे जाणवलं की निखिल खूप खुश आहे. कारण पहिलीच मॅच एनबी ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच ऑक्शनमध्ये निवड आणि त्यानंतर पहिल्याच मॅचमध्ये 5 विकेट आणि पहिली मॅन ऑफ द मॅच ही आनंदाची बाब निखिलकडून पाहायला मिळाली. निखिलकडून आवर्जून एक गोष्ट सांगेल मनोज सर, ज्यावेळेस सकाळच्या सत्रामध्ये तो आल्यानंतर त्याने पहिल्यांदा विकेटचा आढावा घेतला आणि मी निखिलला ओळखलं नाही. निखिलला विचारलं निखिल नक्की तो कोण आहे, ऑफिशियल मध्ये टीम मध्ये आहे की कुठे? तर सर मी नाही, मी खेळायला आलोय. आणि त्याने पहिल्याच मॅच मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली. मॅच कडे घेऊन जाऊया. पुन्हा दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय सूरज गवळी. सूर्यप्रकाशचा चेंडू हवे तिथे विकेट येईल. मोठी विकेट आली आहे, पहिली विकेट येईल महेश नानगुडेच्या रूपाने. धक्का क्रमांक पहिला.
गेलं तर निश्चितपणे महेश नानगुडे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर फार मोठी इनिंग जर आपण पाहिलं गेलं तर उभी तो करू शकलेला नाही. आणि या सीझन मधलं जर आपण पाहिलं म्हणून सर NB ट्रॉफीचा सीझन 3चा जर आपण पाहिलं तो ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. नाव फार मोठं आहे. सध्या जर आपण पाहिलं महाराष्ट्राचं नव्हे तर भारतभर क्रिकेट मात्र महेश नानगुडे गाजवतोय. परंतु या NB ट्रॉफीमध्ये पहिल्या मॅचमध्ये थोडासा यशस्वी होऊ शकला नाही, अपयशी ठरलाय. नक्कीच अगदी आपण पाहतोय इथे सुरूला पहिल्या चुनौती मिळालेलं यश बरंच काही सांगून गेले आणि महेशची मोठी विकेट येत आली. न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय अनिकेत, याला आपण निश्चितपणे पाहणार आहे. विशेष म्हणजे आपण अगोदरच्या मॅचचा सुद्धा अंदाज घेतला असेल किंवा इथून पाठीमागच्या 2 दिवसांचा जर अंदाज आपण घेतला, आढावा आपण घेतला सुमित सर, तर इथे 1-2 विकेट आल्या किंवा 4-5 विकेट जरी आल्या पण तळागाळातील असणारे 16 फलंदाज मोठी धावसंख्या उभारत आहेत. इथे सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी आहे, पण तुम्ही हिरो कसे बनताय आणि प्रतिस्पर्धेसाठी व्हिलन कसे ठरताय हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला शर्तीची झुंज ही द्यावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. सूरज यावेळी शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, शफल झाले, थोडेसे वाकले, पाठीमागच्या पायावरती चांगला बॅलन्स तिथे बघायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सूर्यकुमार यादव स्टँड मध्ये चेंडू जर आपण पाहिलं ना तर निश्चितप्रमाणे जातोय. परंतु तिथे पाहायचंय हा चौकार आहे की षटकार आहे. थोडीशी चर्चा विचारणा तिथे मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि तिथे 1 बाउन्स आलेला हा चौकार. पाहिलं मिळते आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून इंद्रजी गायकवाड सरांचा सन्मान होतोय. सगळ्या आनंदाची बाब आमच्या पुणेकरांची शान आहे. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय इथे जे काही खूप सुंदर काम आणि विशेष म्हणजे आमचे क्रिकेटर आहेत देवेंद्रजी गायकवाड, पण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आणि आता टेनिस क्रिकेट वर्षात निश्चितच आपल्याला एक चित्रपट सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि त्याची सुद्धा तयारी चालू आहे, म्हणजे पाहायला मिळणार नाही ते तयारीला पण लागलेत, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि असं म्हटलं जातं ना सर की जोपर्यंत तुम्ही चांगलं क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत तुम्ही पंच होणार नाही, तुम्ही चांगले समालोचक होऊ शकत नाही. म्हणजे क्रिकेटचा अभ्यास जर असेल तर तुम्हाला ऑन फील्ड जावं लागतं. आणि देवेंद्रजी गायकवाड हे चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात, डेली सकाळ सत्रामध्ये सरावासाठी असतात, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये लवकरच टेनिस क्रिकेटचा एक चांगला चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रमोद कुडले होते, त्याचबरोबर आता सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी अगदी संपन्न केला जात आहे. महेंद्र जाधव MJ कोथरूडचे अनमान शान आहे, त्यांचा सन्मान होतोय. ऑनस्क्रीन आपण या गोष्टी निश्चितप्रमाणे पाहतोय. मनापासून धन्यवाद. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय बड्डे बॉय आमचे संदेश पार्टे आहेत, सागरदादा भिंताड आहेत, अजय आवळेसर आणि त्याबरोबर अफजल मुकदुम, अफजल भाई यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सचिन बाड सर आहेत, हे विसरून चालणार नाही. 1/19 आहे षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू. मॅचकडे जाऊया पुढे एकदा. सूरज इथे उजव्यातून तयार असेल. वासिक पुढे सरसावत पावलांचा वापर, तिथे मैदानामध्ये पाहायचंय काय जबरदस्त झेल झालाय. मित्रांनो प्रेक्षकांनो, हा झेल आवडला असेल ना, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. जबरदस्त झेल. प्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक 5 मिनिटं सचिन भाड सर इथपर्यंत आले काय आणि आयुष्याची बरीचशी मोठी शिदोरी देऊन गेलेत. मला वाटतं 2 दिवस जर त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ जर गेला तर खूप काही शिकायला मिळेल आणि खूप चांगली माहिती, चांगली गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवली. पण तत्पूर्वी आपण ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे पाहिलं असेल एक चांगला झेल, आणि वासिकला वाटलं पण नव्हतं की झेल होईल म्हणून, तो फक्त झेल नंतर पाहत राहिला होता. पण सेकंदाच्या काही क्षणात गोलंदाज याने घेतलेला अप्रतिम झेल आणि एक मोठी विकेट त्याला पाहायला मिळाली. मी म्हणेल की आता एखाद्या गरुडाने आपल्या शिकाऱ्यावरती जशी झडप घालावी ना, तशी ती झडप मात्र इथे सूरजने चेंडूवरती घातली. आणि वास्तिकला वाटलंही नसेल, इतका गुडघ्याच्या खाली असणारा चेंडू होता, सूरज इतक्या झपकन खाली वाकेल आणि चांगल्या प्रकारचा झेल खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना बघायला मिळाला. सचिन सरांनी सांगितलं की यंग कॅप्टन म्हणून मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चेत असणारा खेळाडू कुठला असेल ना, तर त्याचं नाव आहे रणजित फराटे. एरळवाडीच्या मैदानावरती आपण पाहिलं सलग 2 वर्ष कारेगाव ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने बाईक मिळवणारा खेळाडू
रणजित सूरज तयार असेल. हलक्यातनं मात्र आपण पाहतोय अगदी सावधरित्या खेळलेला चेंडू होता. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू ती खेळला जाईल तोपर्यंत तिथे आलेली सिंगल. एक धावी ती आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डकडे तुम्हाला घेऊन जातोय. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 20 धावा. 2 बॅटर डगआउटच्या दिशेने आघाडीचे दोन्ही परतलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं विकेट 2 आलेले आहेत. धावसंख्या खूप चांगली आहे म्हणजे 11 चेंडूमध्ये 20 धावा तशा खूप अवघड निश्चितप्रमाणे नाहीये. पण विशेष मला एक गोष्ट सांगायची आहे 11 चेंडू 20 धावा ना चांगला रन रेट आहे म्हणजे 10.91 91 हा जो काही रन रेट अगदी आपल्याला पाहायला मध्ये धावसंख्या खूप चांगली आहे. पण 2 विकेट इथं टर्निंग पॉईंट ठरणार का आणि विशेष म्हणजे महेश नांदगुडे आणि वासिकची विकेट होती या दोन्ही विकेट टर्निंग पॉईंट ठरणार आहेत की नाही. स्विचचा फटका आहे. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच पाहायला मिळत नाहीये. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर आहे. अनिकेतच्या बॅट मधून येतोय. अनिकेत ताकवण्याच्या बॅट मधून आलाय. हा सूर्यप्रकाशचा चौकार 4 रन. चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पुढे सरसावले शफल झाले. खोलवट टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र रिव्हर्स स्विच हिट करताना बघायला मिळाले. सक्सेसफुल स्ट्रोक मैदानाच्या मध्ये अनिकेत ताकवण्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिला ना तर निश्चितप्रमाणे हमराज मृत्युंजय कोथरूड संघाची धावसंख्या जी आहे ती 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. निर्धारित वेळ आपण पाहतोय प्रत्येक टीमला दिलेल्या आपण त्या वेळेमध्ये आपण जर पाहिजे तुम्हाला 8 षटकांचा खेळ पूर्ण करायचा आहे. जर वेळेमध्ये तुम्ही षटकं टाकली नाही तर निश्चितप्रमाणे तुम्हाला शेवटचं षटक टाकण्यासाठी एक खेळाडू हा 30 यार्ड सर्कलमध्ये घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. नियमांचं आपण पाहिलं गेलं तर क्रिकेट हे नियमाने भरलेले क्रिकेट आहे आणि नियमांची चौकट आखून देणाऱ्या सकारात्मक खेळाला हे क्रिकेट म्हटलं जातं आणि शिस्तीचा खेळ शिस्तप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. षटक क्रमांक 2 संपले. 24 धावा आहेत. सुरुवात अतिशय खूप चांगली होताना पाहायला मिळाली हमराज मृत्युंजय या टीमकडून. 2 फलंदाज जरी गमावले असेल पण धावसंख्या खूप वेगाने बनवताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक सुरू होईल आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज मार्कवरती संदीप गिरे याला आपण निश्चितप्रमाणे पाहूया आणि फलंदाज आहे विशाल याला आपण पाहू. आणि ताकवणे 3 चेंडूमध्ये 9 धावा आहेत. 1 चेंडूमध्ये 1 धाव विशालची आहे आणि संदीप गिरे तयार आहे. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू जो खेळला आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय ती धावबाची संधी आहे. डायरेक्ट हिट तर झालाय आणि इथे आपल्याला पाहिजे पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. एक सिंगल धोका पत्करला होता असं मध्ये हरकत नाही विशालाने. धोका यासाठी की अनिकेतला स्ट्राईक देणं जास्तीत जास्त गरजेचं आहे कारण तो आता पूर्णपणे सेट आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावा म्हणजे अर्थात 300चा स्ट्राईक रेट आहे आणि त्याच वेगाने धावा जर आल्या तर त्याचा फायदा निश्चितप्रमाणे होणार आहे. म्हणून अनिकेतकडे इथे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न विशालचा पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतंय आणि एफर्ट्स दाखवले जात आहेत आणि विशेषतः संघाचा तुमचा कॅप्टन तुमचा सेनापती जर इतक्या चुरशीचा खेळाडू असेल ना. रणजित फराटे तुम्ही अनेक मैदानावरती पाहिलेले आहे. मोठमोठे मैदानात सतत तो मात्र नेहमी धावत असतो किंवा बाउंड्री लाईनवरती तो मात्र फिल्डिंगसाठी त्याला ओळखला जातो आणि त्याच्या टीममध्ये खेळाडू आहात ती एक वेगळी एनर्जी बाकीच्या खेळाडूमध्ये ऑटोमॅटिकली जनरेट होते. यावेळी पुन्हा एकदा पाहिजे मोठा स्ट्रोक आणि त्याच्या बॅट मधून आणि हवाई हल्ला करणारा स्काउ कॉर्नर झोन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे षटकार. अगदी संदीप गिरेवरती आक्रमण. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोरच्या बाजूला चेंडू पडला गेला. अगदी जोरात जेट व्याप फिरली गेली होती आणि अगदी आपण पाहतोय गॅप खूप मोठा होता. दोन्ही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला पण खूप दूरवरती षटकार अगदी पाठवलाय आणि त्याच्यावरती मोहर षटकाराची लागली गेली. धापलक वाढलाय. धापलका धावसंख्या 31 आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यात आक्रमण खूप भयानक आहे इथे अनिकेत ताकवणेच. गोलंदाज परत एकदा आपण पाहूया संदीप तो अनिकेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले पॉइंटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पास कोणताच नाही. 4 रन चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक खऱ्या अर्थानं मैदानामध्ये अनिकेत ताकवणे मात्र दाखवतोय. मैदानाच्यात तो चौफेर फटकेबाजी करतोय. इथे जर आपण पाहिलं शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. बॅकफुटला चांगलं बॅलन्स बघायला मिळालं. स्क्वेअर कटचा फटका जणू काही गवत कापत आपण पाहतो. या मैदानाचा गवताचा गालीचा कापत निघालेला चेंडू डीप पॉइंट मध्ये आलेला हा चौकार आहे. चांगला स्ट्रोक इथे अनिकेत ताकवण्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. 4 धाब्यांच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापलकावरती 35 धाबा आहेत. तिसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना चांगली सुरुवात हमराज मृत्युंजय कोथरूड संघाकडून होताना आपण पाहतोय. एक वेगाने धावा निश्चितप्रमाणे वाढवण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपल्याला जो पाहायला मिळतोय. थोडीशी चर्चा आहे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय.
अशी चर्चा अगदी आपण पाहतोय अंपायर्स आणि फलंदाज बॅटर यांच्यामध्ये होताना पाहायला मिळाली. गोलंदाज स्पर्धेत आपण पाहूया. संदीप गोलंदाजी मार्कवरती असेल. 3 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत त्यांनी ज्या खर्च केलेल्या आहेत. परत एकदा त्याच दिशेने चेंडू खेळला तिथे यावेळी क्षेत्ररक्षक विशाल निघोटला आपण पाहू. तिथं 1 धाव येईल आणि एका धावसंख्येनंतर धापळक परिणाम पोहोचेल. तो असेल आता 36 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 36 धावा अशा धावफलकावरती आपण निश्चितपणे पाहतोय. 2 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर विशाल आहे, दुसऱ्या बाजूला अनिकेत ताकवणेचं खरं तर विशेष कौतुक करेल. 6 चेंडू त्याने फेस केलेत. 20 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर संदीपने 12 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. 4 चेंडू त्याने टाकलेले आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा संदीप. स्ट्राईक ऑन विशाल. खुलवट टप्प्याचा बॉल होता. इथे मात्र जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव जी येणार नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये जो येणार आहे. 36 धावा धापलकावरती शफल जरूर झाले, परंतु मी म्हणेल की पायांच्या आणि बॅटच्या बरोबर मधोमध टाकलेला चेंडू डॉट येताना आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल मैदानाच्या मध्ये. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. थोडेसे डक झाले. चेंडू सरळ स्टँड अँड डिलिव्हर. बिग हिट. षटकार 6 धावेसाठी. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप मोठं आक्रमण आपल्याला विशाल त्याच्या बॅटमधून होतं पाहिलं. थोडासा शफल झाला. शार्पी चेंडू होता. टायमिंग परफेक्ट पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक म्हणेल मी. 2-3 षटकांचा खेळ संपलेला. 42 धावा धापलकावरती. म्हणून एक गोष्ट आवर्जून मी सांगेल. कालचा जो आढावा होता, आतापर्यंत जो आढावा होता, बरेचसे खेळाडूंची डिमांड होती की 8 षटकांचा फॉर्मॅट आता अलीकडच्या काळामध्ये फारसा नाहीये. आपण पुण्याचं क्रिकेट 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये सतत खेळतोय. परंतु मी म्हणेल की अलीकडचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर नाशिकचं मुन्ना शेख असेल, आकाश तारेकर असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर योगेश पेनकर, असे डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणजे सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला क्लास दाखवावं लागणार आहे. आणि 8 षटकामध्ये तुम्हाला जर हिरो व्हायचंच आहे तर तुमच्याकडे क्लास असणं फार गरजेचं आहे. एक गोष्ट मी आवर्जून सांगेल अजून की कुठलाही खेळाडू असेल तर त्याच्याकडे 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. म्हणजे आपण टॉस जो करतो, टॉसमध्ये एका बाजूला NBA आणि एका बाजूला NB ट्रॉफी आहे. तसं कुठलाही खेळाडू असेल तर क्लास आणि फॉर्म हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. फॉर्म येतो जातो, क्लास आहे तसाच असतो. तो क्लास शोधणं गरजेचं असतं. हे आत्मपरीक्षण आहे. बिग हिट, बिग हिट, बिग हिट. आणि क्या ताकवण्याच्या बॅटमध्ये चेंडू मिड विकेटला. खिलाडी क्या मस्तक पर दस्तक. फिर से एक बार 6 रन. काय फलंदाजी करते आणि क्या ताकवणे. थांबायला अजिबात तयार नाहीये. अजून एक षटकार आलाय. 6 रन. काय जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. अनिकेत ताकवणे यांचं सुराचं स्वागत मात्र त्याने षटकाराने केलंय. इथे जर आपण पाहिलं तर ओव्हर पिचचा चेंडू होता, त्याला मात्र जर आपण पाहिलं तर आसमान दाखवलं. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय ते सूरजने. म्हणून एक गोष्ट आवर्जून मी सांगेल, इथे जर आपण पाहिलं तर अनिकेतने फक्त आता वादळ उठवलेलं नाहीये, तर ते आता एका वादळामध्ये रूपांतर झाले, एका वावटळीमध्ये रूपांतर झालंय. आणि ही आलेली सुनामी आहे, हिला थांबवणार कोण. सुरुवातीला मला असं वाटतं की ECची थंड हवा वाटत होती, पण ECची थंड हवा नाही, ही समुद्रावरची जी लाट येते ना एखादी भयानक, ही ती थंडगार हवा होती. परत एकदा जमिनीला समांतर फरका खेळलाय. कव्हरला चेंडू पोहोचला जाईल, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव या धाब्याची येईल आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचतोय. 49 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप भागीदारी बघायला मिळते. 10 चेंडूमध्ये 30 धाव्यांची भागीदारी. एका बाजूला अनिकेत ताकवणे, दुसऱ्या बाजूला विशाल. चांगली भागीदारी मैदानाच्या मध्ये बघायला मिळते दोन्ही खेळाडूंकडून. 49 धावा धापलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं सिरसाट स्पोर्ट्स लोणीकंद या संघाने नाणेफेकीचा कौल जरूर जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु इथे जर आपण हमराज मृत्युंजय कोथरूड संघाने पहिल्या षटकामध्ये जरूर महेश नानगुडे जरूर फार मोठी खेळी उभी करू शकला नाही. वासिकने थोडंसं मात्र डाव सांभाळण्याचं काम केलं, त्यानंतर तो बाद झाला. परंतु अनिकेतने मात्र संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. 49 धावा धापलकावर. यावेळी मात्र निश्चितपणे वेग दाखवण्याचा प्रयत्न होता खऱ्या अर्थानं सूरजचा, परंतु पंचांनी सांगितलं इथे की विकेटच्या बाहेर टाकलेला चेंडू हा नो बॉल आहे आणि आता निश्चितपणे इथे फ्री हिटची संधी असणार आहे. विशेष म्हणजे 50 धावा हमराज मृत्युंजय टीमच्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. पुरे 50 धावा धापाला करतात आणि 50 झाल्यात. आणि पुढच्या चेंडूवरती काय, पुढच्या चेंडूवरती आहे आपली NB ट्रॉफी ठरतीये. सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट, तो फायनलला खेळलाय आणि तिथे अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे आणि पाहता पाहता इथे 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केल्यात.
विशेष अनिकेतचं मी ते कौतुक करेल. ज्या प्रकारचं आपण पाहिलं ना की त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, त्याच्यामुळे बॅटमधून मोठे मोठे स्ट्रोक येत आहेत. याचा अर्थ असा नाही की फक्त स्ट्राईक आपण घ्यायची, जर समोरचा खेळाडू त्याच्याही बॅटमधून धावा येणं अपेक्षित आहे आणि तेच अनिकेत इथे मैदानामध्ये करताना बघायला मिळतोय. 2 धावा यशस्वीरित्या, चांगलं कॉलिंग, चांगला ताळमेळ, चांगलं कॉम्बिनेशन या दोन्ही खेळाडूंमधून बघायला मिळतंय. सुरेश पुण्यात तयार असेल उजव्या हाताने. यावेळी हलक्या हाताने चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुनलंय ते कव्हर करतोय. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड संघाची धावसंख्या आहे ती 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे या अनिकेत ताकवणे आणि विशाल या दोघांना थांबवणं सगळ्यात गरजेचं राहील शिरसाट स्पोर्ट्स या टीमला. जर या जोडीला इथे कुठे जर थांबवण्यात अयशस्वीपणा जर आला तर 100 कंप्लीट कदाचित होण्याची शक्यता आहे. या दरम्यान अनिकेत तिच्या बॅटमधून अगदी आपण पाहिले चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. तिथे रणजित आहे, यावर्षीचा अतिशय सुपर फॉर्म मध्ये असणारा रणजित, त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळते आणि निश्चितच खूप काही घेण्यासारखं आहे रणजित फराटे याच्याकडून. जिद्द आणि चिकाटी काय असते हे खूप काही त्याच्याकडून पाहिल्यानंतर मिळलं जातं. असं काही असणारा रणजित कॅप्टन आहे तो शिरसाट स्पोर्ट्स या टीमचा. सुरेश तयार असेल. यावेळी पाहायचंय उडवलाय बॉलला डीप स्क्वेअर लेग मध्ये. ओ तिथे प्रयत्न होता, तिथे संधी होती, परंतु असं म्हणतात ना म्हणून सर इथे मैदानामध्ये देव देण्यासाठी आला होता परंतु घेता आलं नाहीये. पदरामध्ये टाकण्यासाठी आला होता, पदरामध्ये घेता आलं नाही. तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्यांना पाहायला मिळतंय. आलेला हा जर आपण पाहिला षटकार आलाय. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता क्षेत्ररक्षकाकडून. अगदी लाईन वरती उभा पण होता परंतु जेल घेण्याचा प्रयत्न करत असताना तो चेंडूपर्यंत पोहोचला परंतु त्याचे हात चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत असं म्हणजे हरकत नाहीये. खूप चांगला प्रयत्न त्याचा परत एकदा आपण पाहतोय ऑन स्क्रीन ही गोष्ट पाहायला मिळते. परंतु चेंडू खूप दूरवरती पाहायला मिळाला आणि तिथे षटकार आला. षटकाराच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर 2 बाद 60 धावा 4 ओव्हरमध्ये. आणि मला असं वाटतंय या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये 4 मध्ये 60 धावा आतापर्यंत सगळ्यात मोठी धावसंख्या असेल 4 ओव्हरमध्ये 60. हमराज मृत्युंजय कोथरूड. विशेष म्हणजे जर आपण पाहिलं महेश नानगुडे असेल किंवा वासिक असेल हे देखील मैदानामध्ये जास्त वेळ न थांबता इतके धावफलक आपण पाहते. धावफलक पुढे ठेवण्याचं हलतं ठेवण्याचं काम या दोन्ही खेळाडूंनी इथे केलेलं आहे. म्हणून सर आवर्जून आपण चर्चा करतोय की एनबी ट्रॉफी ही आता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं भारतभर एनबी एक ब्रँड बनलेला आहे आणि एनबी ट्रॉफी मध्ये जर आपण पाहिलं पुण्याचं क्रिकेट ज्या प्रकारचं गतिमान होतंय किंवा पुण्याचं क्रिकेट आता पुढे येत आहे. सध्या जर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो सुप्रीमो असेल, त्यानंतर रतुंबो असेल, JPL सारखी स्पर्धा असेल आणि मोठमोठ्या स्पर्धा आहेत. त्याही स्पर्धेमध्ये 8-8, 10-10 षटकांचाच फॉर्मॅट वापरला जातो आणि एनबी मध्ये देखील हम भी कुछ कम नाही, आम्ही देखील मागे नाही आहोत. प्रत्येक इथे जर आपण पाहिलं प्रत्येक बारीकाई गोष्टींचा विचार इथे केला जातोय. ऑन स्क्रीन प्रेक्षक किती खुश आहे तुम्ही पाहिला असेल. अगदी फ्लाइंग किस सुद्धा येताना पाहायला मिळतात काय प्रेक्षक. त्यामुळे हा जो आनंद आहे ना हा फक्त आणि फक्त आनंद आहे, बाकी काहीच नाही. देवळीच्या सुट्ट्या जरी संपल्या असतील परंतु क्रिकेटमध्ये असणाऱ्या आनंदासाठी सुट्ट्या टाकून काही जण आलेले आहेत हे तितकंच खरं. मी म्हणेल की दिवाळी खरी एनबी ट्रॉफी आहे आणि नक्कीच पुणेकरांची दिवाळी मात्र चालू झाली असं म्हणजे हरकत नाहीये. आणि विशेष अगदी आपण पाहतोय क्रिकेटमय या दिवाळीच्या वातावरणात तुम्ही गोष्ट अगदी सांगत होतात. ऑन स्क्रीन परत एकदा आपण पाहतोय आमचे बरेचसे खेळाडू आणि त्यांचा चाहता वर्ग या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. हे खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम आहे, हे खेळाडूंवरती असणारे खेळाडूंचं प्रेम आहे. 4 ओव्हर संपल्यात सुमित सर. 15 मिनिटांनी तुमच्याकडे अजून 35 सेकंद आहेत जिथे इथे बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. बॅटिंग पॉवर प्ले निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळेल. मी सिरसाट स्पोर्ट्स संघाच्या संघटनाचं लक्ष वेधेल. तुमच्याकडे जो निर्धारित वेळ आपण दिले ना त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला षटकं पूर्ण करायचे आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 60 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वतः जर आपण पाहिलं गेलं तर विशाल निघोड. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आता मैदानाच्या मध्ये असणार आहे. 60 धावा धावफलकावरती आहेत. आज मनोज पाहिलं गेलं तर सूर्यकुमार स्टँड मात्र निश्चितपणे प्रेक्षकाने खचाखच भरलेला आहे. त्यानंतर रोहित शर्मा स्टँड मध्ये प्रेक्षक आहेत, जसमीत बुमराह स्टँड मध्ये प्रेक्षक आहेत, विराट कोहली किंग कोहली इथे स्टँड मध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. कोलवट टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर इनसाइड आउट खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डीप बॅक्सच्या कव्हर मध्ये रणजित
चेंडूला इथे कव्हर करेल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे, 1 धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने धाफलकावरती 61 धावा, 2 फलंदाज बाद असताना. इथं बॅटिंग पॉवर प्ले अगदी आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये किती धावा येत आहेत, कारण विशाल निगोटला पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या होत्या, 13 धावा खर्च झाल्या होत्या, 14 धावा आल्या होत्या, 13 त्यांनी खर्च केल्या होत्या. पण आता आपल्याला पाहिजे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तो इथे कशा प्रकारे कमबॅक करतोय हे पाहायला खूप मजा येणार आहे. कमबॅक करावा लागेल, कारण ही जी जोडी आहे ही थोडीशी घातक ठरतीये. ती खास करून शिरसाट स्पोर्ट्स या टीमला विशाल आणि अनिकेत. पण अनिकेतचं कौतुक असेल, 10 चेंडू 29 आहे आणि विशाल चांगल्या प्रकारची साथ देतोय, 8 चेंडू 17 आहे. विकेट केला हेलिकॉप्टर शॉट, चेंडू पोहोचला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, 1 धाव तर मिळणार आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल, क्षेत्ररक्षण आपण पाहतोय चांगलं झालंय, चांगली फिकी आहे आणि त्या दरम्यान 2 धावा अगदी आरामात इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावसंख्येनंतर धापलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावसंख्या आहे ती आहे 63, 2 गाड्यांच्या मोबाईलात 63 धावा धाफलकावरती. 17 चेंडूमध्ये जर आपण पाहिले गेले तर एक मोठी भागीदारी, 47 धावींची भागीदारी होताना आपण पाहतोय. हो हो हो, यावेळी मात्र आपण पाहिलं थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता, चेंडूची थोडीशी बोटं फिरवली, परंतु मी म्हणे की जास्त कट होणारा चेंडू होता. तिथे जर आपण पाहिले गेले तर व्हाईट बॉल इथं आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत 3 अतिरिक्त धावा इथे आलेल्या आहेत. पुण्यात आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो, बॅटर पासून बराचसा दूर वरती टाकलेला चेंडू होता, जास्त वळलेला हा चेंडू म्हणेल. 64 धावा धाफलकावरती. एकंदरीत जर आतापर्यंत आपण बघितलं गेलं, ओ इथे रिव्हर्स विचिट करण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे मैदानाच्या धोका तर पत्करलाय आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर अनिकेतने कॉल दिला होता. विशालचं तिथे लक्ष नव्हतं किंवा विशालचं आपण पाहिलं गेलं तर अनिकेतकडे नजर नव्हती आणि त्यामुळे मात्र इथे आलेली धावपाच्या रूपानं विकेट आहे. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत म्हणून सर मी म्हणेल अनिकेत आणि विशालची ज्या प्रकारची भागीदारी सुरू होती, ज्या प्रकारची पार्टनरशिप सुरू होती, आणि मी म्हणेल की महेश नानगुडे वासिक ज्या बाद झाल्यानंतर इतर जे काही स्लॉगरच्या षटकांसाठी बॅटर आहेत त्यांचं वेगळं आपण पाहतो, मॅच फिनिशर म्हणून आपण याकडे बघतो, अशा खेळाडूंचा प्रेशर रिलीज करण्याचं काम या दोन्ही खेळाडूंनी केलेलं आहे. नक्कीच, आणि कौतुक विशेष करावं लागेल विशालचं आणि अनिकेतचं. त्यांनी 44 धावसंख्येची जी काही भागीदारी केली ती अप्रतिम होती. अर्धशतकी भागीदारी जरी नसेल पण या 44 धावा अर्धशतकापेक्षा कमी नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. विशाल निगोटला इथे बाद करण्यात यश आलं विशाल याला, आणि आता आपण पाहू 3 बाद 64 धावा आहेत. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल आता किसन मरगळे. कृष्णा म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं, किसना देखील म्हटलं जातं. या खेळाडूला अनेक वेगवेगळ्या नावांनी खऱ्यात आपण टोपण नाव म्हणूयात. तो किसन मरगळे मैदानाच्या दाखल झालेला आहे. 64 धावा धाफलकावरती आहेत. विशेषतः 70 स्पोर्ट्सची संपूर्ण ऑफिशियल टीमचं मी कौतुक करेल, ज्या प्रकारचं काम त्यांचं सुरू आहे. या दरम्यान बिग हिट, आसमानी टोला, गगनभेदी, गगनाला गवस निघाला, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार 6 धाव्यांसाठी. आपण म्हणतो ना खूप वेळेस अगदी शांत असणारा अनिकेत इथे थोडासा आक्रमक झाला, आणि इतका आक्रमक झाला खूप दूरवरचा षटकार मिड विकेटला येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि असणारे सर्व खेळाडू हे प्रेक्षकांच्या भूमिकेत आणि प्रेक्षक चांगल्या प्रकारे खुश होताना पाहायला मिळाले. तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या भूमिकेत प्रेक्षक असं म्हणूयात आपण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. विशाल वरती प्रचंड मोठं आक्रमण, 70 धावा धाफलकावरती. स्ट्राईक ऑन आपण मैदानाच्या मध्ये पाहूयात. ओहो, हा अल्टीपल्टी स्ट्रोक म्हणूयात का म्हणून सर, खऱ्या ज्या प्रकारे ज्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु त्याच्यापेक्षा विरुद्ध दिशेला स्ट्रोक आला. एक सिंगल येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 1 धावी ती आलेली आहे. 71 धावा स्कोर कार्डवर. नक्कीच स्विचचा फरक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. परत एकदा आपण पाहू, आणि बॅट निघून गेल्यानंतर अगदी ज्यावेळेस चेंडू पायाला लागला आणि बॅटवरती चेंडू टॉस झाल्यानंतर लागला, आणि तो कुठेतरी अगदी आपण पाहिले इथे थोडम्यांच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. आणि तर नंतर एक सिंगल घ्यायची की नाही किंवा द्विधा मनावस्थेमध्ये दोन्ही फलंदाज होते, अनिकेत आणि किसन. तिथे 1 धाव आली. 71 धावा आहेत. आणि आता अगदी आपण पाहू बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 षटकार फक्त अनिकेतच्या बॅटमधून आलेला आहे. किसन काय करतोय
बिग हिट, बिग हिट, बिग हिट. चेंडू पोचला जाईल सरळ अगदी फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. मला वाटतं किसन घरून येताना सेट होऊन आलाय. षटकार. मरगळेला आपण बघितलेला आहे. क्रिसचा चांगला वापर त्याने केला आणि वेग, विशालकडे वेग आहे, त्या वेगाचा पुरेपूर त्याने इथे फायदा उठवला. आणि मला वाटतं जर आपण पाहिलं तर सरळ प्रेक्षकांच्या मुख्य व्यासपीठावरती मारलेला एक लांब वरचा षटकार आपण पाहतोय. कदाचित मान्यवरांचं स्वागत या षटकाराने झालेलं आहे. स्कोर कार्डकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 77 धावा धापलकावर आहेत. 3 बॅटर डगआउटच्या दिशेने आतापर्यंत पोहोचलेले आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड संघ एक चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये आता पोहोचलेला आहे. नक्कीच आता इथून पुढे आपल्याला पाहिजे की इथून पुढची कामगिरी शिरसाट स्पोर्ट्स हे कशा प्रकारे करणार आहे. सातत्य आपण त्या गोष्टीकडे येतोय. परंतु अनिकेतचं आणि किसनचं आता आक्रमण खूप वेगाने वाढले गेले असं म्हणजे हरकत नाही. किसनने आल्या आल्या षटकार खेळणं हे तितकंच खरं आहे की मैदानाच्या आतमध्ये त्याची आक्रमकता किती विस्फोटक आहे हे जाणवतंय. आणि 12 चेंडू 36 धावा आणि ताकवण्याच्या निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून सर एक आवर्जून विचारेल मी की रणजित फराटे संघाचा कॅप्टन आहे, संघाचा संघनायक आहे, परंतु म्हणून सर एक आवर्जून विचारावं लागेल. रणजितला आपण पाहिलेलं आहे, अनेक वेळा तो पॉवर प्लेची षटका हाताळतो, अनेक वेळा नवीन चेंडू तो घेऊन येतो, परंतु आता संघाचा कॅप्टन असल्यामुळे कदाचित वेगळी स्ट्रॅटर्जी त्याच्या मनामध्ये सुरू आहे की काय? कारण आपण पाहिलं आतापर्यंत 5 षटकार झालेत. रणजितने याच्या अगोदर येणं गरजेचं होतं का सर? आता ॲज अ कॅप्टन म्हणून रणजितच्या डोक्यामध्ये कदाचित कॅल्क्युलेशन असेल की विशाल निगोटला कदाचित बॅटिंग पॉवर प्ले तर पाचारण केलं, कारण त्याने ऑलरेडी एक षटक हाताळलेलं आहे, त्यामुळे कदाचित तिथं कमबॅक होईल असं वाटलं गेलं. पण त्याच्या षटकामध्ये 2 षटकार येताना पाहायला मिळाले, पण एक विकेट पण आलेली आहे जी सेट झालेली दोन्ही फलंदाज होते त्या जोडीला फोडण्यात त्या षटकात तरी यश आलेलं आहे. रणजित आलाय गोलंदाज मार्कवरती. 6वं षटक सुरू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू काय बॅटवरती येताना पाहिले मिळत नाहीये. अनिकेत ताकवणे याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. रणजित याला आपण निश्चितप्रमाणे एकाच तालुक्याला दोन्ही गाव अगदी शेजारी आहेत. म्हणजे अनिकेत ताकवणेचं गाव अगदी आपण पाहिलं पारगाव आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण 2 पारगाव आणि मांडवगण फराड्याचा असणारा रणजित फराटे याला आपण पाहतोय, जो इथे एकमेकांच्या विरोधात आहेत. करामत खूप मोठी होणार आहे, कारण सतत आपण पाहिले एका तालुक्यासाठी क्रिकेट खेळणारे दोन्ही खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. पुढे यावेळी मात्र थोडासा बाउन्सचा वापर करण्याचा प्रयत्न होता खऱ्या तर रणजितचा, परंतु ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल इथे येताना आपल्याला बघायला मिळतोय. अतिरिक्त धावी इथे आलेली आहे आणि या अतिरिक्त धावीने संघाचं स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल. 78 धावा धाफलकावरती आहेत. जर आपण पाहिलं तर 15.1च्या सरासरीने धाफलक आता पुढे सरसावत आहे, त्यामुळे निश्चितप्रमाणे सिरसाट स्पोर्ट्स या संघाची डोकेदुखी वाढलेली आहे. 78 धावा धाफलकावर. पुन्हा एकदा शफल चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, क्रीजचा वापर केलाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील आणि के ताकवणे ऑन फायर. जबरदस्त स्ट्रोक, हवाई हल्ला दाखवणारा स्ट्रोक, षटकार 6 धावेंसाठी. म्हणून थोडंच अवघड चेंडू खूप चांगला होता, मिडस्टिकवरती बॉल पडला, त्यानंतर ऑप्शनच्या बराचसा बाहेर पण निघाला होता, परंतु फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे आणि खाली क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहिलं असं एक वेळेस वाटलं गेलं की चेंडू कधी मैदानाच्या आतमध्ये असेल, पण टायमिंग आणि ताकद जी परफेक्ट पाहायला मिळाली आणि चेंडू पोहोचला गेला फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर. इथे अनिकेत ताकवणेच्या बॅटमधून इथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रोक जबरदस्त होता खऱ्या तर अनिकेतचं. शॉर्ट सिलेक्शन चांगलं तिथे बघायला मिळालं. त्यानंतर जर आपण पाहिले तर गॅप फार मोठा होता, तिथे दरी फार मोठी होती आणि जशी फील्ड आहे तशी मात्र त्याच्या विरोधात सुरू बॅटिंग. यावेळी पाहतो कट केल्या बॉलला, चेंडू मात्र सरळ आपण पाहतोय, चेंडू गवत कापत निघालाय, चेंडू सीमारेषा पार. इथे दन 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 करत आलाय चौकार. काय क्लास आहे, तुम्ही पहा या फटक्यात कितीतरी त्याचा चाहता वर्ग खास करून अजून प्रेमात पडले असेल या फटक्यामध्ये. तुम्ही पहा ना गॅप किती चांगला होता आणि या चांगल्या गॅपमध्ये गॅप चांगला यासाठी की जी काय दरी होती त्या दरीमधून चेंडूच्या प्रमाणे पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. एक चांगला फटका आला आणि तिथे अगदी आपण पाहिले धापलक वाढला जाईल. 88 धावा धापलकवरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू उजविष्टीच्या बाहेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा. 89 रन 89 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. रणजित फराटे इथं अगदी आपण पाहायला मिळेल गोलंदाजी मार करते आणि रणजितने आतापर्यंत चेंडू टाकले ते 3, पण धावा खर्च केल्यात 12. एक डॉट आहे, एक षटकार आहे, एक चौकार आहे आणि 2 वाईड आहेत. यावेळेस इथे
पाहायचं आहे, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय की नाही ते मात्र आपल्याला पाहिजे. तर नक्कीच आपण पाहतोय म्हणून सर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे वेळ जरूर आहे. तिथे 89 धावा धाफलकावरती आतापर्यंत आहेत, परंतु हा चेंडू नो बॉल आहे की नाही हे मात्र निश्चितपणे पाहिलं जाते. म्हणून सर एक आवर्जून सांगावं लागेल, जसं सूर्यकुमार यादव यांच्यावरती भारतीय संघाची लवकर फार मोठी संघनायकाची जबाबदारी दिली, रणजित फराटे या स्पर्धेमध्ये देखील त्याच चर्चेचा मात्र एक आपण भाग आहे. आणि रिझल्ट आलाय नो बॉल. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर टप्पा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल नो बॉल आहे आणि नो बॉलच्या रूपाने 90 धावा. 90 धावा धाफलकावरती. आणि कदाचित यंग कॅप्टन म्हणून तो जो अनुभव आहे किंवा तो काही प्रेशर आहे तो निश्चितपणे रणजितवरती निश्चितप्रमाणे असणार आहे. NB ट्रॉफीमध्ये रणजितचा पुढचा चेंडू फ्रीट ऑन स्ट्राईक ऑन. आणि कोलबा टप्प्याचा बॉल होता, हेलिकॉप्टरचा फटका खेळलाय तिथे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे कव्हर करेल तोपर्यंत आलेली सिंगल आहे, 1 धाव इथे आली. आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धापलक जर आपण इथे पाहिलं ना तर धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 91 धावा. आणि आतापर्यंत म्हणून तर बऱ्याचशा संघाने सांगितलं की 8 षटकांमध्ये 60-70 धावा बनवताना बॅटरची दमछाक होते, परंतु जे काय स्कोरबोर्ड आता आपण स्क्रीनवरती पाहतोय 5.4 91 धावा आहेत. आता काय बोलाल? नक्कीच इथे कौतुक स्पेशली असेल ते अनिकेत ताकवणेचं, त्यानंतर विशालचं आणि आता एका चेंडू 6 धावांसेकंदाने खातं खोललेला किसनचं आहे. म्हणजे वासिक आणि महेश नानगोडे 5 झाले तसं वाटत नाही. जो प्रेशर होता इथे अगदी आपण पाहिले शॉर्ट पिच चेंडू, खिलाडी फिर से एक बार दर्शक बन जाएंगे, फिर से एक बार 6 रन, षटकार 6 धावा. जबरदस्त आपण पाहतोय स्ट्रोक इथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. किसन मरगळे यांचा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, चेंडूला जवळ पुरेपूर येऊन दिलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हुक केलेला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. आतापर्यंत या स्पर्धेतला दुसरा सर्वांच स्कोर आहे. 97 धावा धाफलकावरती आहेत. एक सर्वोत्कृष्ट धावसंख्या जी आहे ती 100 हे रेकॉर्ड्स आहे. त्यानंतर 94चं एक रेकॉर्ड होते, 94चं रेकॉर्ड या ठिकाणी मोडले गेलं आणि 97चं रेकॉर्ड आतापर्यंत आहे. पण मला असं वाटतं की 100चं सुद्धा रेकॉर्ड मोडलं जाईल, कारण षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतो ते 6वं चालू आहे, त्यातला एक चेंडू बाकी आहे. 13 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत आणि टायमिंग आहे तुमचा उर्वरित फक्त 2 मिनिट्स तुमच्याकडे बाकी राहिलेले आहेत. पुन्हा एकदा रणजित. हो यावेळी मात्र आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे होता किसन मरगळे यांचा. आणि किसनचं जर आपण पाहिलं तर देखील एक ब्रँड आपण सातत्याने बघितलेला आहे, गेम चेंजर म्हणून मात्र त्याला ओळखलं जातं. इथे पाहिजे षटक क्रमांक संपलं जाणार आहे ते 6वं. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 97 धावा 3 घड्यांच्या मोबदल्यामध्ये. छोटासा आपण पाहतो याच्याकडे ड्रिंक ब्रेक जरूर घेतला जाणार आहे. जर आपण पाहिलं गेलं तर इथे पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळतोय बॅटने आपण पाहतोय घेतलेली लिडिंग एज, परंतु कुठल्याही प्रकारचा तिथे धोका होऊ शकलेला नाहीये. बॅकअपचं कामकाज या दरम्यान राहुल गिरेचं खूप चांगलं असलेलं आपल्याला पाहायला मिळाले. 97 धावा आतापर्यंत ज्या बनवले गेलेले आहेत. 1 मिनिट आणि 20 सेकंद आहेत तुम्हाला ही षटक पूर्ण करण्यासाठी, पण तुम्हाला एवढ्या कमी वेळात तुम्हाला 6 चेंडू टाकणं खूप अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित पुढच्या षटकासाठी सुमित सर एक क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलच्या आतमध्ये कदाचित घ्यावा लागेल असं वाटतंय. तर निश्चितप्रमाणे ती घ्यावंच लागणार आहे, कारण इथे नियमांचं बंधन हे प्रत्येक संघांसाठी समान असेल. स्कोर कार्ड आपण पाहतोय 97 धावा आहेत. कारण मगाशी गोष्ट आपण निश्चितप्रमाणे सांगितली, NB ट्रॉफीने काय दिलं तर NB ट्रॉफीने क्रिकेटला शिस्त दिली आणि ती शिस्त आहे म्हणून NB ट्रॉफीचं नाव निश्चितप्रमाणे मोठं आहे. आणि निश्चितप्रमाणे असं म्हणतात ना, जिथे डिसिप्लिन आहे तिथे तुमच्याकडे जिथे शिस्त आहे ना तिथे त्या नावाचा दर्जा सहजरित्या उंचावला जातो. पहिलाच बॉल यावेळी अनिकेतसाठी होता. इथे मैदानाच्या आतमध्ये ओढून ताडून मारलेला सरळ कॉर्नर झोन मध्ये आणि बाहेर. सुमित सर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या झाली आहे 103 103 आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय अनिकेत ताकवणे. 18 चेंडू नाबाद 53 धावा. अनिकेत भाई बल्ला तो ऊपर करना पडेगा. बेहतरीन बल्लेबाजी अनिकेत ताकवणे. काय जबरदस्त बॅटिंग इथे अनिकेत करतोय. आणि म्हणून सर अनिकेत वरती बरेच जणांनी जे प्रश्न उभारले होते ना की अनिकेतचा खेळ आता थोडासा शांत झालाय, परंतु अनिकेतने दाखवलेलं आहे की टायगर अभी भी जिंदा आहे. तोच दम आहे, तीच खेळी आहे, तीच दहशत आहे आणि तोच दम खम देखील अजूनही आहे. काय बॅटिंग केली अनिकेतने. 2 धावा यशस्वीरित्या आपण पाहतोय बळून पूर्ण केल्या जातील. खरं तर अनिकेत थोडासा थकवा जरूर अनिकेतला जाणवत असेल,
कारण जर पाहिलं सुरुवातीपासून डाव सांभाळण्याचं संपूर्ण जबाबदारी इथे अनिकेतने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. नक्कीच. आणि अनिकेतचं कौतुक यासाठी पण आहे की इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की अगदी वेगाने तो धावा सुद्धा पळून पूर्ण करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हाफ सेंचुरी पाहायला मिळाली इथे अनिकेत ताकवण्याची. हा चेंडू आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे जर आपण पाहिलं गेलं तर अगदी लेग बाईसच्या रूपाने आलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड जर आपण इथे बघितलं गेलं 106 धावा ज्या धावफलकावरती आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवणारा संघ कुठला असेल तर हमराज मृत्युंजय कोथरूड. काय जबरदस्त बॅटिंग, विशेष कौतुक करावं लागेल त्या अनिकेत ताकवणेचं. नाव हमराज आहे, नाव मृत्युंजय. इथं अगदी आपण पाहिले चेंडू बिघडण्याचा प्रयत्न होता, चेंडू परफेक्ट बॅट वरती येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावफलक धावसंख्या 1 ने परत एकदा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आहे 107 अर्थात 107 धावा. 3 फलंदाज बाद आहे. बाद होणारे फलंदाज एक महेश नानगोडे, दुसरा वासिक शेख आणि तिसरा विशाल, असे 3 फलंदाज आतापर्यंत बाद आहे. पण अनिकेत आणि किसन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करामत करते. टाइम जोर निश्चितप्रमाणे झालेला आहे. 6.4 षटकं कंप्लीट आणि 40 मिनिटं सुद्धा तुमची कंप्लीट झालेली आहेत. फुल टॉस, हो गई गलती, हो गई भूल, गेंदबाज की कामगिरी ब्युटिफुल, दांडीगुल. वाह, परंतु निश्चितप्रमाणे आपण पाहिले गेलं तर अनिकेतने काय जबरदस्त बॅटिंग केली. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये मात्र निश्चितपणे तो अपयशी ठरला. परंतु मित्रांनो अनिकेत ताकवणेच्या या बॅटिंगसाठी, या इनिंगसाठी 20 चेंडूंमध्ये 21 चेंडूमध्ये 55 धाव्यांची एक विस्फोटक विध्वंसक खेळी, 5 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने काय बॅटिंग केली अनिकेतने. वाह, मला तर असं वाटतं की तिथे असणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती राहील की एकदा जोरदार टाळ्या. या आपली एनबी ट्रॉफीतलं पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू आहे अनिकेत ताकवणे. जबरदस्त कामगिरी, 21 चेंडू आणि 55 धावसंख्येची खेळी. विशाल गुंजाळ बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 बाद 107, 7वं षटक चालू, 7 चेंडू बाकी राहिलेत या डावातले. 107 धावा आहेत. गोलंदाजीसाठी पुण्यात पाहिजे संदीप गिरे. स्ट्रायकर आपण पाहतोय विशाल गुंजाळ. 7व्या षटकातला शेवटचा बॉल आहे. खुलवा टप्प्याचा बॉल, इथे ब्लॉक होलमध्ये टाकली जाणारी गोलंदाजी. तिथे मात्र आपण पाहतोय संदीप चेंडूकडे फक्त पाहत राहिला. तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 1 धाव इथे आली. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 108 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु जर आपण पाहिले तर मनोज सर एका या मॅच मध्ये अनिकेत ताकवण्याच्या नावाची चर्चा जरूर होणार आहे. नक्कीच. आणि फक्त मॅच पुरतीच नाही तर मला वाटतं जेवढा 70 लाईव्हच्या माध्यमातून जेवढा मित्रपरिवार जोडला गेलाय तो प्रत्येक जण अनिकेतचं कौतुक करत असेल. जो मित्रपरिवार ही गोष्ट कळली आणि अनिकेतने आपली एनबी ट्रॉफीमध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण केलंय तोही मित्रपरिवार त्याचं कौतुक करत असेल. आणि इथं जो मित्रपरिवार बसलेला आहे तो सुद्धा अनिकेत ताकवण्याचं कौतुक निश्चितप्रमाणे करताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 108 40 मिनिटाचा टायमिंग निश्चितप्रमाणे संपलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इथे शिरसाट स्पोर्ट्स या टीमला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये इथे घ्यावाच लागेल. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज रणजित फराटे संघाचा संगणक कॅप्टन. आज बघायचे मैदानामध्ये रणजित वरती सर्वांच्या नजरा आहेत. यंग टॅलेंट म्हणून सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर अगदी जर आपण पाहिलं ना तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील फार मोठं नाव रणजितचं होतं आपण पाहतोय. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. जमीन संबंध खेळायला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता विशालचा, परंतु किसनने इथे नकार कळवला. 1 धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 109 धावा ज्या धावफलकावरती असणार आहेत. रणजितचा पुढचा चेंडू असेल. 5 चेंडू बाकी राहिलेत. 1 धाव त्याला पाहायला मिळाली. किसन असेल आता स्ट्राईकला. शेवटचे 5 चेंडू बाकी. बिघडण्याचा प्रयत्न होता. इथं अगदी आपण पाहतोय चेंडू काय बॅट वरती येऊ शकला नाहीये. निर्धार येताना आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळचं सत्र सुमित सर निश्चितप्रमाणे जे सुरू झाले आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहतोय मॅच मध्ये रंगत येताना आपल्याला पाहायला मिळते. सुलागोर आहे. शेवटचं षटक आहे आणि त्याच्यात जेवढे डॉट बॉल जाणार आहेत त्याचा फायदा निश्चितप्रमाणे होईल. जेवढ्या धावा येतील
त्याचा फायदा हा हमराज मृत्युंजय टीमसाठी होणार. बेगेट हेलिकॉप्टर शॉट, चेंडू मात्र लॉंग आहे. मयूर आहे तिथे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली पोहोचलाय. चांगला झेल ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय आणि किसन मर्गेची विकेट येते, विकेट नंबर 5. इथे जर आपण पाहिले गेले तर स्लॉगवरचं षटक हाताळत असताना रणजित फराटेला माहिती आहे की या शेवटच्या षटकांमध्ये आपल्याला किती डॉट चेंडू टाकता येईल ना तितकं आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण यानंतर आपल्याला बॅटिंग करायची आहे. इथे स्कोर कार्ड जर आपण पाहिले गेले तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 109 धावा. न्यू बॅटर आता मैदानाच्या मध्ये दाखल इथे होईल तो मनोज साठे. याही खेळाडूच्या नावाची चर्चा आपण सतत हमराज मृत्युंजय कोथरूड संघामध्ये अगदी खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव सध्या आपण पाहिलेलं आहे. परंतु बघायचे रणजित हा देखील तितक्या ताकदीचा असणारा खेळाडू आहे आणि स्लॉगवरचं षटक हाताळत असताना त्याला माहिती आहे की शेवटच्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा रोखायच्या आहेत. रणजित फराटे तयार असेल. स्ट्राईक ऑन मनोज. हा चेंडू देखील अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहिलं बॅट आणि बॉल मध्ये तो टायमिंग होताना बघायला मिळाला नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. मनोज सर एक आवर्जून चर्चा करावी लागणार आहे की जरी रणजित फराटेला माहिती 109 धावा जरी झाल्या असतील तरी काही फारसा फरक पडणार नाही, कारण कदाचित हमराज मृत्युंजय संघाला माहिती आहे यांच्याकडे रणजित फराटे आहे, आनंद चव्हाण आहे, मयूर कारंडे आहे, विशाल निगोडे यांच्याकडे देखील खूप मोठा बॅटिंग ऑर्डर आहे की 109 तर झाल्यात. बिगेट्स मयूर आहे तिथे परत एकदा आणि झेल तर सुटलाय, झेल सुटलाय. एक सोपा झेल सुटला गेला तिथं. अगदी आपण पाहतोय एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. जीवनदान निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे जीवनदान काय करबाद करणार आहे, कारण तुम्ही झेल जरी सुटला असेल, एक सिंगल जरी खर्च झाले असेल, पण सगळ्यात महत्वाचं स्ट्राईक रोटेट झाली. विशाल इथे गोल अगदी फलंदाजी मार्कावरती पोहोचलाय. 110 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला पाहिजे शेवटचा चेंडू आहे त्याच्यावरती काय करमत होते. मयूरकडे खूप सारा वेळ होता आणि अंतर पण खूप होतं सीमारेषण त्याच्या शूज मध्ये. विकेट तर केलाय, चेंडू मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमारेषेवरती कव्हर केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि अगदी आपण पाहतोय फलंदाज शेवटच्या चेंडूवरती इथे दुसरी धाव घेत असताना बाद होताना पाहिला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहिलं मिळालंय. एक डाव या ठिकाणी संपला, एक इनिंग या ठिकाणी संपली गेली आणि टोटली स्कोर जो आहे तो असेल 111, अर्थात 111 धावा या ठिकाणी ज्या बनवल्या गेल्यात आणि 112 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो करायचा आहे. 111 झाल्यात. 112 धाब्यांचा आता मैदानामध्ये पाठलाग करायचा आहे आणि आता बघायचंय खऱ्या अर्थानं सिरसाट स्पोर्ट्स लोणीगंज हा संघ कशा प्रकारे ते मैदानामध्ये कामगिरी करेल. तर निश्चितप्रमाणे आपल्या सोबत आता जॉईंट होते. दुसरा डावाही मैदानामध्ये सेकंड इनिंगला सुरू होणार आहे. तोपर्यंत ओव्हर टू मनीष पाटील सर. थँक्यू कमेंट्री बॉक्स. अर्धशतक हे प्रत्येकाचं स्वप्न राहतं शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आणि ते देखील एनव्ही ट्रॉफीमध्ये येणं हा देखील एक विक्रम म्हणू शकतो. अनिकेतच्या नावावर जो जातोय ज्या या नावामध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अनिकेत आतापर्यंत कारकिर्दीमध्ये किती अर्धशतक तू पूर्ण केलेस टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये? तशी मी मोजली नाहीत. गाव वाईज फॉर्मॅटमध्ये आमचा संघ कंटिन्यू खेळत असतो, पण ह्या सीझनला सध्या आता चालू झालं आहे सीझन, आमची टीममध्ये सध्या परफॉर्मन्स होत नव्हता. प्रॅक्टिस करत होतो तरी पण परफॉर्मन्स होत नव्हता. इथं झाला खूप छान वाटलं. ग्रामीण संघ जर आपण उल्लेख केला तर तो खूप महत्त्वाचा पार्ट राहतो कुठल्याही क्रिकेटपटूसाठी, कारण तिकडंच आपण कारकिर्दीची सुरुवात करतो. तर ग्रामीण संघामध्ये काय सांगशील आणि तुमच्या टीम मेंबरबद्दल काय सांगशील? ग्रामीण संघाचं सांगायला गेलं तर ग्रामीणचे 11 खेळाडू गोळा करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आमची मग गावची लोकसंख्या मोठी आहे, पण 11 खेळाडू तयार करायचे म्हणले तरी आम्हाला 4-5 जणांना पुढं सांगावं लागतं. पोरांना खेळायला जायचे, स्पॉन्सर बघावे लागतात. गाडी गाव आमचं पारगाव सालोमालू गाडी अरेंज करावी लागते. तरी पण काही वेळेस आमचे खेळाडू थोडेफार जॉबला असल्यामुळे कारणामुळे येत ना म्हणजे हे होतं. पण ग्रामीणमध्ये जे खेळायची एक ऊर्जा असते आपल्या गावासाठी, तेच आपल्याला पुढे घेऊन अशा स्पर्धांमध्ये फायद्यासाठी ठरते. क्या बात आहे. खूप चांगलं मत नोंदवलेलं आहे की ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळता आणि त्यानंतर ग्रामस्थांना सपोर्ट मिळतो, ज्येष्ठ खेळाडूंचा सपोर्ट मिळतो, त्याचमुळे ती ऊर्जा मिळाली आहे. 3 पर्व एनव्ही ट्रॉफी झाली, तर मागच्या 2 पर्वांमध्ये परफॉर्मन्स कसा होता? पहिल्या पर्वामध्ये परफॉर्मन्स चांगला होता. दुसऱ्या पर्वामध्ये टिंगरे सरकार टीममध्ये मी होतो. माझा परफॉर्मन्स त्यावेळेस झालाच नाही. म्हणजे त्यावेळेस मी जॉबला होतो, नाईट करत होतो, त्याच्यामुळे माझा परफॉर्मन्स झाला नाही. तरी पण बरं दादांनी माझ्यावरती कंटिन्यू विश्वास ठेवला. माझा 3ही मॅचला परफॉर्मन्स झाला नव्हता तरी सुपर 8ला मला चान्स दिला. त्यांना वाटलं म्हणजे खेळेल, पण
त्या मॅचला पण माझ्या काही एवढ्या धावसंख्या मला करता आली नाही. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचा आभार पण मानतो की त्यांनी मला संधी दिली. आणि आता हमरावत मृत्युंजय या संघामध्ये तुम्हाला संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक तुमच्या वतीने पूर्ण झाले, संघाचं शतक पूर्ण झालेलं आहे, तर आनंद कसा व्यक्त करा? खूप छान वाटते. ऋषी सरांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, वासिक भाई आहेत टीमचे कर्णधार, यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि पहिल्या मॅचमध्ये माझ्याकडून धावसंख्या झाली, मला पण छान वाटते. ओके, ऑल द बेस्ट. जॉइन युअर टीम. हे होते अनिकेत ताकवडे ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाचं सांघिक शतक पूर्ण करण्यासाठी सरकार केलं. तर असाच खेळ तुम्हाला सातत्याने पाहायला मिळणार. एनबी ट्रॉफी प्रत्येक खेळाडूंना एक वेगळा अनुभव देणार आहे. प्रत्येक खेळाडूला जर त्यांचा खेळ चांगला झाला तर बक्षिसांची खैरात देणार आहे. तर आता इतकंच. पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. दुसऱ्या डावाची होते सुरुवात. आपण आज 70-70 लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर पाहताय एनबी ट्रॉफी सीझन 3. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू मनीष सर. आपण पाहताय साई सयाची प्रेझेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस बॉल क्रिकेट इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 इथे आपण पाहते. बॅटिंग समरी देखील आपल्या समोर स्क्रीनवरती पाहायला मिळते. शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या 2 ताकदवान संघांना आपण पाहिलं. वासिक शेख आणि महेश नानगुडे आपण पाहिलं तर सुरुवातीला झटपट बाद होताना पाहायला मिळाले, परंतु एक चांगली सुरुवात अपेक्षित असताना तिथे एक पार्टनरशिप आणि भागीदारी आपण मैदानावरती पाहिली. अनिकेत ताकवणे, विशाल सरकार या जोडीकडनं मैदानावरती पाहायला मिळाली. किसन मरगळे यांनी देखील आपण पाहिले तर खूप चांगली साथ अनिकेत ताकवलेला सातत्याने देताना पाहायला मिळाले. विशाल गुंजाळला आपण पाहिलं, मनोज साठेला आपण पाहिलं आणि खरं तर खूप चांगली फलंदाजी ती देखील आपल्याला इथे मात्र मैदानावरती बॅटिंग समरीमध्ये विशेषतः आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहिलं तर रणजित फराटेने 2 षटकं टाकली, 1 विकेट मिळवली, 23 धावा संघनायकाने खर्च केला. संदीप गिरे 2 षटकं 28 धावा 1 विकेट. सूरज गवळी 2 षटकं 28 धावा 2 विकेट. विशाल निघोट 2 ओव्हर 30 धावा इथे आपल्याला खर्च करताना पाहायला. प्रत्येक गोलंदाज आपण पाहिलं तर 10 पेक्षा अधिक इकॉनॉमीनं तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. चला 2 बॅटर्स लगेच. चला प्लीज प्लीज कुठलाच वेळ घेऊ नका, कारण 10 वाजता आपण शेड्यूल संपवणार आहोत. तशी आपण आखणी सुद्धा केलेली आहे आणि त्याचमुळे आपण त्या वेळापत्रकाला अचूक न्याय द्याल अशी अपेक्षा आहे. खूप चांगली चर्चा पहिल्या डावाची उत्तम सरांच्या वतीनं पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. कारण अनालिसिस पार्ट खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या डावामध्ये नेमकं काय झालंय आणि त्याचा आढावा घेऊन दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तो तुम्हाला योजनेचा भाग असतो. आणि त्या 3 आकडी धावसंख्येचा पाठलाग शिरसाट स्पोर्ट्स या संघाला करायचा आहे. आणि आज किती विक्रम झाले पहा ना. आज हॅट्रिक झाली, आज फायफर झालं, आज वैयक्तिक अर्धशतक झालं, आज सांघिक शतक झालं. म्हणजे आजचा दिवस हा इव्हेंटफुल ठरणार आहे. आणि अजूनही यानंतर सुद्धा वेगवेगळे विक्रम तुम्हाला एनबी ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतील. तर उत्तमजी, समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. अनुभव कसा वाटला? खूप चांगल्या पद्धतीने समालोचन कक्ष वेगवेगळ्या अनुभवाने प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तर नक्कीच आपण पाहते आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफीमध्ये आज खरं तर वेगवेगळे विक्रम इथे आपल्याला मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळत आहेत. शोएब शेख सर आपण पाहिलं तर गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत आणि खरं तर वेगवेगळ्या माहिती त्यांच्या माध्यमातून देखील आपण सातत्यानं पाहतोय. आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर आज खरं तर अनेक विक्रम सातत्यानं पाहायला मिळत आहेत. चला बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर मैदानात येत आहेत. सलामीला आघाडीला आपण पाहिलं तर 2 बॅटर इथे आपल्याला बॅटिंग करताना मैदानावरती पाहायला मिळतील. प्रत्येक दिवशी आपण पाहिलं तर 4 संघ खेळतात. 16 संघ आपण पाहिलं तर या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पार्टिसिपेट होताना पाहायला मिळतात. ओपन खुल्या गटातून देखील काही टीम ओपनच्या लॉट्समध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि खरं तर एक चांगलं क्रिकेट सातत्यानं नवनवीन संकल्पना आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफी ती मात्र घेऊन येताना पाहायला मिळते. निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून आपण या अतिशय सुंदर आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहतोय. संपूर्ण कोर कमिटी असेल त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर आवर्जून त्यांचा नामोल्लेख व्हायला हवा. कारण का त्यांनी ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आयोजन नियोजन करत असताना प्रचंड कष्ट मेहनत परिश्रम आपण पाहिलं तर घेत ही प्रतियोगिता आणि पुणे जिल्ह्यातील एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट तो करण्याचा मानस मनीष सर त्यांचा सातत्याने राहिलेला आहे. एक्झॅक्टली. चला डाव आता सुरू करा. पुढच्या 1 मिनिटामध्ये पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे. 7 षटकांसाठी 40 मिनिटाचा कालावधी आहे. थोडं स्ट्रिक्ट आम्ही राहतोय कारण या पूर्ण आठवड्यामध्ये योग्य त्या वेळीत वेळापत्रक संपावं त्यासाठीच निर्देश आयोजन कमिटीने प्रत्येक कॅप्टनला दिलेले आहेत आणि तेच निर्देश आम्ही देतोय. दरम्यान धावसंख्या आता पूर्ण करायची आहे 112 आणि बॉल्स असतील 48. ओमकार साळुंके गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. कॉमेंट बॉक्स एंड कडून स्ट्रायकर एंडला रणजित फराटे आणि नॉन स्ट्रायकर एंडला विशाल निघोट. आणि याच जोडीची आवश्यकता आहे शिरसाट स्पोर्ट्ससाठी
ज्या जोडीकडे अनुभव आहे, ज्या जोडीकडे संघर्ष करण्याची ताकद आहे, ज्या जोडीकडे जिद्द आहे, ज्या जोडीकडे गुणवत्ता आहे आणि ज्या जोडीकडे चांगली सुरुवात देण्याचा अभ्यास आहे आणि म्हणूनच त्याच जोडीवर विश्वास ठेवलेला आहे रणजित आणि विशाल. ही जोडी शिरसाट स्पोर्ट्ससाठी खूप महत्त्वाची आहे सुरुवात करून देण्याच्या उद्देशाने. तर नक्कीच सर, विशेष करून आपण बारकाईने पाहिलं तर ही जोडी एक अष्टपैलू जोडी आहे. दोन्ही प्युअर ऑलराऊंडर आहेत आणि या जोडीकडनं एक चांगली अपेक्षा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाला असेल. 8 षटकांचा सामना आहे, 48 चेंडू आणि 112 धावांचा प्रचंड मोठा धावफलकाचा पाठलाग तो मात्र करायचा आहे. गोलंदाज ओमकार साळुंके. पहिला चेंडू तो देखील आपण पाहिला तर खेळला. पॉइंटला मात्र एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. किसन मरगळेला आपण पाहत आहे. चेंडू अडवताना पाहायला मिळत आहे. 38 सर्कलमध्ये अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला होता. पॉइंटला खेळला, अडवला गेला, तोपर्यंत एक डॉट बॉल आलाय. मागच्या 2 वर्षात रणजितने खूप प्रगती केलेली आहे. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळत असताना, आयडॉल आयकॉन खेळत असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी देखील लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि पाहूया तशीच लक्ष वेधून घेणारी फलंदाजी आज अपेक्षित आहे शिरसाट स्पोर्ट्स साठी रणजितकडून. ओमकार बॉलिंग ट्रॅकवर, पंचांच्या उजवीकडून ओव्हर द विकेट. पुढे सरकले विकेट कीपर, मात्र अभेद्य भिंतीप्रमाणे बॉल गॅदर करतायत. यष्टीचीचा मोका आहे. जाऊया आपण वॉर रूम मध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली या निर्णयासाठी. काळजाचा ठोका चुकला असावा शिरसाट स्पोर्ट्सच्या समर्थकांचा, कारण रणजित आता धोक्यात आलेत. तर नक्कीच आपण पाहतो टेक्नॉलॉजीचा वापर केला होता, परंतु खूप चांगला चेंडू आपण पाहिलं तर ओमकार साळुंकेनं मैदानाच्या आतमध्ये टाकला होता आणि विशेष करून त्यावरती विकेट कीपर ऋषिकेश चोरी सरांना आपण पाहिलं तर तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एस्टेनच्या अगदी अलगद चिटकून उभे होते. रणजित आपण पाहिलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. स्टान्स आपण पाहिलं तर त्यानं बदलला होता, बराचसा पुढ्यात आला होता, परंतु तिथून पाठीमागे तो पुन्हा क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही ते देखील आपण पाहणार आहोत. आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे निर्णय ऑन स्क्रीन वरती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. थर्ड अंपायर तिथे आपण पाहिलं तर निर्णय कळवत आहेत. नॉट आउट. फलंदाज सेफ आहे. बॅक टू बॅक 2 डॉट्स पाहायला मिळत आहेत. ओमकार साळुंके चांगलीच गोलंदाजी हाताळत आहेत. बघा, विश्वास जर कर्णधाराने ठेवलेला आहे आणि अशा वेळेला त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसतो. मिळेल त्या संधीचा फायदा उचलायचा असतो. एनबी ट्रॉफी कित्येकांचं करिअर घडवणारी स्पर्धा आहे. ऑकवर्ड बॉडी पोझिशन, हँड आय कोऑर्डिनेशन जुळलं नव्हतं. पुन्हा एकदा येतोय डॉट. जितके जास्त डॉट बॉल्स तितकं जास्त दडपण शिरसाट स्पोर्ट्सवर. तर नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी ओमकार साळुंकेकडनं पाहायला मिळते. अगदी मनीष सर, निखिल कामोनेनं ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना, त्याचप्रमाणे ओमकार साळुंके या मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावात, पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर निखिल कामोनेने चांगली गोलंदाजी केली. त्याच टीम मध्ये दुसऱ्या डावात आपण पाहिलं तर अभि पुंडेने चांगली बॅटिंग केली. यावेळीचा चेंडू होता इस्टेनच्या पाठीमागे आपण पाहिलं तर चेंडू अडवलाच जाईल फाईन लेगला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण पाहिलं तर चेंडू अडवला जातोय. पंच कळतात. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आलाय. एक्स्ट्राची रन मिळालेली आहे. 112चा पाठला करायचा आहे. 1 कमी करा. आता 111 धावांचा पाठला करायचा आहे. पण आता बॉल सुद्धा कमी झालेले आहेत. आता 45 बॉल शिल्लक आहेत आणि 111 धावांचा पाठला करायचा आहे शिरसाट स्पोर्ट्सला. ओमकार तयार. ऑन साइडला बॅट्सविंग प्रॉपर आहे. पॉवर प्लेचा षटकाचा फायदा उचलायचा होता, पण स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे आला. डावीकडे सरकला महेश नानगुडे यांनी झेल टिपला आणि फलंदाज रणजितचा खेळ संपला. 1 धाव 1 गडी बाद शिरसाट स्पोर्ट्स. जबरदस्त गोलंदाजी आणि त्यावरून अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय महेश नानगुडेकडनं पाहायला मिळते. ऑन साइड मिड विकेटच्या अगदी मधोमध आपण पाहिलं तर प्रचंड वेगन आला. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. बाउंड्री लाईनच्या अगदी अलगद झेल त्यांना आपण पाहिलं तर टिपलेला आहे आणि या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. फलंदाजीतून जरी त्यांना नाराज केलं, परंतु क्षेत्ररक्षणातून जबरदस्त कामगिरी करताना तो मात्र इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर बॅटर बाद होताना पाहायला मिळते. पहिला धक्का टीमला या स्पर्धेतील संघनायक म्हणून आपण पाहिलं तर प्रचंड चर्चेत असणारा रणजित फराटे तो मात्र बाद होताना पाहायला मिळते. न्यू बॅटर, नवीन फलंदाज आनंद चौहान इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अजून एक अनुभवी नाव आता शिरसाट स्पोर्ट्ससाठी आपला खेळ सादर करताना पाहायला मिळेल. पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात. पहिल्या डावामध्ये फलंदाजी चांगली राहिली हमराज मृत्युंजय कोथरूडची आणि त्याचमुळे गोलंदाजांना थोडासा सोपा मार्ग आहे. तरी देखील ओमकारने घट्ट पकड या पहिल्या षटकावर आतापर्यंत ठेवलेली आहे. पहिले 3 डॉट्स, त्यानंतर एक वाईड आणि पुढच्याच बॉलवर विकेट. कारण काळाची गरज होती, मोठे स्ट्रोक्स येणं आणि त्यासाठी कमिट झाले होते फलंदाज रणजित फराटे. पण रणजितचा खेळ आज तितका साजेसा राहिला नाहीये.
दबाव प्रत्येक खेळाडूवर येतो, दडपण प्रत्येक खेळाडूवर येते, पण त्यानुसार तुम्हाला देखील तुमचा खेळ बदलणं आवश्यक आहे. स्ट्रायकर एंडला आनंद, बॅचुलर लेगच्या बॉल मागे शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकांचं अचूक जाळं विणलेलं आहे हमराज मृत्युंजयने आणि त्याचमुळे सर्कल भेदण्याचं सारखे प्रयत्न होत आहेत, पण अजूनही प्रयत्न अयशस्वी. 5 चेंडूचा खेळ संपलाय, 1 धाव 1 गडी बाद. तर नक्कीच आपण पाहते धावपलकोती धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद 1 धाव आहे, परंतु चांगले प्रयत्न करावे लागतील. टार्गेट मोठा आहे, धावांचं लक्ष मोठं आहे, परंतु सुरुवात आनंद चव्हाण विशाल निगोटकडनं चांगले अपेक्षित आहे. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळते. विकेट किपरकडे आपण पाहिलं तर चेंडू गेलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल तो मात्र पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. अगदी गुडलँड स्पॉट होती, टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना पाहायला मिळतोय. विकेट किपरकडे गेला आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील मैदानात येताना पाहायला मिळतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकोती आणि स्कोर कार्ड होती शिरसाट स्पोर्ट्स क्लब 1 गडी बाद 1 धाव. आपण पाहतोय निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन प्रस्तुत NV ट्रॉफी. संस्थापक आहेत सन्माननीय निलेश दादा भिंताडे, अध्यक्ष सन्माननीय सागर दादा भिंताडे. कोर कमिटी टीम आहे संदेशजी पाटे, अजयजी आवळे, अफजलजी मखदूम, सचिनजी बाळ, रोहितजी हेंगे, विवेकजी भिंताडे. टायटल स्पॉन्सर साई शाईजी, पावर्ड बाय बन्सल क्लासेस 7070 स्पोर्ट्स, को पावर्ड बाय MUCC स्पोर्ट्स क्लब संबलपूर ओडिसा, सिम्बा, काशीनाथराव खुटवड मेमोरियल स्कूल, को स्पॉन्सर्ड बाय NP स्पोर्ट्स, VS स्पोर्ट्स आणि इव्हेंट मॅनेज बाय रेनबो इव्हेंट्स. तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर स्वतः कॅप्टन वासिक येत आहेत. फार एंड कडून पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत लेफ्ट बॅटर विशाल. अपील अँड गिवन LBW विशाल निगोट गोल्डन डकवर 0वर होत आहेत बाद. आणि लगेचच या ठिकाणी आपण रेफरल घेतलेला आहे. येतोय आपण थर्ड अंपायरच्या दिशेनं या निर्णयासाठी. एक गोष्ट खूप महत्वाची आहे, रेफरल तुम्हाला मिळालाय, पण रेफरल एक कधी घ्यायचा आहे हा देखील निर्णय खूप महत्वाचा असतो उत्तमजी. तर नक्कीच आपण पाहतोय विशाल निगोटनं त्या रेफरलचा वापर केलाय. टेक्नॉलॉजीचा वापर इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. फलंदाज OUT आउट, फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. वासिक सेकनं पहिल्या चेंडूती विकेट मिळवली आणि लेग बिपर विकेटच्या रूपानं प्रचंड मोठी शिकार तो मात्र इथे मैदानात आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट तो आपल्या संघाला मिळून देतोय आणि धक्का क्रमांक 2 दुसरा फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. धक्क्यांवर धक्के बसतायत आणि थोडस अडचण वाढत चाललेली आहे. क्रिकेट हा अडचणींचाच खेळ आहे. सोपा असला तर तुम्हाला तो फेम मिळणार नाही, तुम्हाला ती ओळख मिळणार नाही आणि त्याचमुळे कठीण परिस्थितीत तुम्हाला चमकायचं असते. पण ती चमक शिरसाट स्पोर्ट्सची आतापर्यंत दिसून येत नाहीये. पण जसं अनिकेत ताकवणेचं अर्धशतक आपण मागच्या डावात पाहिलं, वासिक होते, महेश होते, त्या दोघांना जे करता आलं नाही ते अनिकेतने करून दाखवलं आणि म्हणूनच ती कॅपॅसिटी आहे शिरसाट स्पोर्ट्सच्या इतर फलंदाजांमध्ये. आणि पाहूया आनंदच्या सोबतीने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे. 2 गडी बाद 1 धाव. आनंद चव्हाण अजूनही त्यांचं खातं खुललं नाहीये. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन, फ्लाय स्लीप, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑफ मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर, आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा कव्हरला सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, रिप्लेमध्ये पाहायला मिळते. खूप चांगली रीच होती पण दरम्यान फायदा उचलता आला नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपण पाहिले तर मैदानात येतो. एक चांगले षटक आपण पाहिले तर इथे मैदानात टाकला ते. यावेळेच्या चेंडूचा बॅटची एज आपल्याला पाहायला मिळते. चांगला आवाज आपण पाहिलं तर तिथे कानावरती पडला होता, परंतु विकेट किपर ऋषिकेश चोरी सरांच्या अगदी चवळून चेंडू गेला आणि विकेटच्या पाठीमागे चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत धावफलक आपण पाहिलं तर स्कोर कार्ड होती, मात्र धावा ज्या बनवल्या जात आहेत. ऑप्शनला सुद्धा हमराज मृत्युंजयची टीम लवकरच बनली होती, कारण ऋषी झोरे यांनी सर्व काही प्लॅन्स व्यवस्थित एक्झिक्यूट केले होते आणि त्याचमुळे कुठल्या खेळाडूला किती बोले लावायची हे देखील एक वेगळा अभ्यास आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पण कंट्रोल चुकला. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या 2 धावा, 2 गडी बाद.
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जसं आपण चर्चा करतोय की लिलावामध्ये जी बोली खेळाडूवर लावली जाते तितकीच बोली त्यांना वितरित केली जाते. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी परफ्यूम बॉल हाताळला होता वासिकने. वासिकची उंची जवळपास 6.5 फूट आहे आणि तो बॉल जेव्हा डिलिव्हर करतो तो 8 ते 8.5 फुटांवर डिलिव्हर करतो. त्याचमुळे एक चांगला बाउन्स वासिकला मिळतोय आणि फलंदाजांची कुठेतरी त्रिदा तिरपीट उठते. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय मिड ऑन डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. आणखीन एक धक्का शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाला. धक्का क्रमांक 3. मनीष सर तिसरा फलंदाज आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी डाव आपण पाहिलं तर सुरुवातीचं कोलमडताना पाहायला मिळतोय. सुरुवातीचे बॅटर एक पाठोपाठ एक झटपट इथे बाद होताना पाहायला मिळतात. टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. टॉस जिंकला होता शिरसाट स्पोर्ट्सनं, पण फायदा कोणाचा झाला तर हमराज मृत्युंजयचा आणि 3 आकडी धावफलक पाहायला मिळाला जो एक रेकॉर्ड झालाय एनबी ट्रॉफी सीझन 3चा. आणि आता दुसऱ्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर पकड पूर्णपणे मजबूत आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये देखील धावांची जोड शिरसाट स्पोर्ट्सला मिळत नाहीये. हा तिसरा धक्का बसतोय आणि आता धावफलकात धावा आहेत फक्त 2. जिंकण्यासाठी 37 चेंडू 110 धावांची गरज. तर नक्कीच आपण पाहतो एक चांगली पार्टनरशिप भागीदारी खूप महत्वाची आहे. इनिंगला बिल्डअप करावा लागेल. दोन्ही बाजून आपण पाहिलं तर विकेट गमावले जातात. एका पाठोपाठ एक बॅटर बाद होताना पाहायला मिळतं. टार्गेट आपण पाहिलं तर प्रचंड मोठा आहे परंतु प्रयत्न करावा लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी, परंतु त्यासाठी प्रयत्न इथे मात्र करावे लागतील. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर न्यू बॅटर इथे आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडूचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर तिथे मैदानात पाहायला मिळतोय. संकेत भुजबळ जो मात्र बॅटिंग साठी पाहायला मिळेल. 1 धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जाते. दुसऱ्या क्रमांकाचं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 3 धावा. मेडिकल इक्विपमेंट देखील आम्हाला इकडे स्पॉन्सर झालेले आहेत. मेडिकल किट आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे बंडू शेठ भोसले यांच्या वतीनं. जी एक गरज आहे प्रथमोपचार जो खूप आवश्यक असतो क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये, तर बंडू शेठ भोसले यांच्या वतीनं आम्हाला मेडिकिट स्पॉन्सर झालेले आहे. पण तुर्तास आता धावांची मदत शिरसाट स्पोर्ट्सला कोण देईल हा प्रश्न प्रत्येक समर्थकाच्या मनात आहे. कारण आतापर्यंत खूप चांगलं नियंत्रण हमराज मृत्युंजयचं या सामन्यावर पाहायला मिळालेलं आहे. आता जिंकण्यासाठी आवश्यकता 109 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 36 चेंडू 109 धावांची गरज आहे. आणि ऋषी जोरे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत. कधीच सैल होऊ देण्याचा प्रयत्न नाहीये त्यांचा या पकडीला. कारण आता जर पकड सैल केली तर पुन्हा एकदा सामना हातातून निसरण्याची शक्यता आहे त्यांना माहिती आहे. त्याचमुळे सर्कलच्या आतमध्ये आपण जर पाहिलं शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लीप गली पॉइंटला तर मागे ठेवण्यात आलेला आहे. अगदी सरळ बॉलरच्या मागे विथ ऑफ सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन डीप मिड विकेट. तसेच डिस्क्वेअर लेग लेफ्टी बॅटरसाठी संकेत तयार. ऑन दी टोज हलक्या त्याने बॅटचा फेस ओपन केला. स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून रेफरल आलेला आहे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिलाय. ऑफिशियल डिसिजन इज व्हाईट बॉल. टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर रेफर केलेला आहे, मागणी केलेला आहे. इस्टेनच्या पाठीमागे आपण पाहिलं तर विकेट कीपर ऋषिकेश सूर्यांना आपण पाहतोय. परंतु टीव्ही अंपायर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस बॉल क्रिकेट इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. डिसिजन अजूनही पेंडिंग वरती आपण सातत्यानं पाहतोय. फेअर डिलिव्हरी इथे आपण पाहिलं तर मैदानावरती येते. रिव्ह्यू रिटेन राहील आणि ऑन फील्ड अंपायर आपला निर्णय पुन्हा पाठीमागे घेतील. एक चांगला चेंडू तो मात्र मैदानावरती आलाय. यावेळीचा चेंडू तो प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू आपण पाहतोय. ओमकारची गोलंदाजी मनीष सर आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकात जबरदस्त गोलंदाजी केली. अगदी विकेट टू विकेट तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऑन दी टोच मारा त्याच्याकडनं पाहायला मिळतो आणि व्हेरिएशन त्याच्याकडनं सातत्यानं पाहायला मिळेल. चेंडूचे टप्पे तो बदलताना पाहायला मिळालाय. हा अभ्यासाचा सामना आहे हमराज मृत्युंजयसाठी. पहिला सामना दोन्ही संघ खेळत आहेत. बॅकफुटा गेले, पंच केले. सर्कलच्या आतमध्ये कोणीच नाहीये. कव्हर नाही, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, पॉईंट नाहीये आणि त्याच संधीचा फायदा उचलताना मोठा गॅप होता. सिंगल पूर्ण केली. एका धावाची नोंद झाली. धावसंख्या 4 झाली.
पण सिंगल डबलने नुकसान होणार नाहीये. एक घास खाऊन पोट भरणार नाहीये. तुम्हाला सातत्याने घास घ्यावे लागतील. मागच्या 2 दिवसांमध्ये एनबी ट्रॉफीला एकूण 4,25,000 व्ह्यूज मिळालेले आहे. तर हा देखील एक रेकॉर्ड म्हणू शकतोय आपण. जबरदस्त 70-70 लाईव्हचं काम आपण सातत्याने पाहतोय आणि त्याचमुळे प्रेक्षकांची पसंती एनबी ट्रॉफीला मिळते. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत 4,25,000 व्ह्यूज एनबी ट्रॉफीला मिळालेले आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदान ती पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या अगदी अलगद आपण पाहिलं तर चेंडू जाताना पाहायला मिळते. विकेटच्या पाठीमागे चेंडू गॅदर केला जातोय, कॅरी केला जातो, अडवला जातोय, तोपर्यंत एक डॉट बॉल येतो. मनीष सर आज रेकॉर्डवरती रेकॉर्ड पाहायला मिळतात आणि पहिल्या 3 दिवसात तब्बल 4,25,000 लोकांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण पाहिलं तर व्ह्यू केलेला आहे. त्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी एका वेगळ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळते. ओमकार साळुंकेच्या विरोधात खेचलाय दमदार पुलचा फटका. षटकार. परिस्थितीचा होता दबाव. षटकार खेचून पाडला. आपला प्रभाव आनंदच्या बॅटमधून येतोय. षटकार. 6 धावा. खर तर ही ओळख आहे मावळभूषण आनंद चव्हाण. आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडंसं लेट बॅटिंगला आलेत. सुरुवातीच्या काही विकेट गमावल्यानंतर आपल्याला फलंदाजीला पाहायला मिळेल. ऑनडाऊनला बॅटिंग आलेत. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. कारण का या टीम मध्ये आपण पाहिलं तर शिरसाट स्पोर्ट्स क्लब हा उभरत्या उदयनमुख नवोदित सिताऱ्यांचा संघ आहे आणि त्यात हातावरच्या बोटावरती मोजणे इतके अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यामधील आपण पाहिलं तर आनंद चव्हाण यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. आज तो अनुभव पणाला लावा लागेल. 3 गडी बाद 10 धावा, 31 चेंडू आणि बनवायच्यात 102 धावा. यावेळीचा चेंडू होता फ्रंट फुटवरती येण्याचा प्रयत्न सुरू केलाय. कारण का बॅकफुटतून आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला नाही. चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या अगदी मधोमध पाहायला मिळतो. अडवलं गेलाय. तोपर्यंत धावा तिथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक संपेल 3ऱ्या क्रमांकाचं. मनीष सर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 11 धावा. चिंताजनक बाब आहे. म्हणजेच नकोसा असा धावफलक आहे अंबादास शिरसाट यांच्यासाठी. अतुल शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत. संघ मालक या नात्याने. आणि 11 धावा 3 गडी बाद आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 101 धावांची गरज आहे आणि बॉल्स आहेत फक्त 30. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नसतं आणि त्याचमुळे ते अशक्य शक्यमध्ये परावर्तित करायचं असेल तर करत राहायचे ते फक्त प्रयत्न आणि तेच सातत्याने करावे लागेल. जसा मी उल्लेख केला की एक घास खाऊन पोट भरणार नाही. सातत्यानं मेजवानीवर ताव मारावा लागेल आणि पाहूया तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचा धावा बनवण्यासाठी होतोय का शिरसाट स्पोर्ट्ससाठी. झहीर खान आपण पाहिलं तर गोलंदाजीचा मार्क देत आहेत. लेजेंड क्रिकेटर आहेत, सोने जाणते क्रिकेटर आहेत. अनुभव प्रचंड मोठा आहे. वयवर्ष आपण पाहिलं तर 40+ पलीकडे आहे. 3 गडी बाद 11, 30 चेंडू आणि 101 धावांचा पाठलाग तो मात्र करायचा आहे. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहताना पाहायला मिळतं. विकेट किपर ऋषिकेश चोरे यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर इथे एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते येताना पाहायला मिळतोय. म्हणजे सर प्रत्येक गोलंदाज सुरुवात कमालीची करताना पाहायला मिळतोय आणि त्याचा दबाव दडपण प्रेशर आपण पाहिलं ना तर बॅटरवरती सातत्यानं ते मात्र बनवलं जाते. कॅप्टन्सी खूप महत्वाची आहे. तुमचा संघ तुम्हाला मिळालेला आहे. त्या संघाला ट्रीट कसं करायचंय हे तुमच्या अनुभवावर अवलंबून आहे, तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे. आणि ऋषी जोरे प्रॉपर कॅप्टन्सी करतात आणि वर्षभर जेव्हा क्रिकेट खेळाचा अनुभव तुमच्या सोबत असतो अशा वेळेला संघ कसाही तुम्हाला मिळू द्या, तुमचं मार्गदर्शन घेऊनच तुमचे खेळाडू खेळ करत असतात. आणि आता बघायला झहीरचा अप्रोच प्रॉपर आहे. जशी अपेक्षा ऋषी यांची आहे तशीच अपेक्षा झहीर पूर्ण करतो. अँगलचा परफेक्ट यूज करताना, कंट्रोल गोलंदाजी करताना, गुडलेनला पिच करताना अचूक दर्जाची गोलंदाजी झहीरची सातत्याने पाहायला मिळते. लगातार 3 डॉट बॉल्स. खूप चांगलं षटक आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न. फुल ऑफ लेंथ चेंडू आपण पाहिलं तर मध्यंती टाकलाय. जमिनीच्या समांतर फटका केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती जाताना पाहायला मिळतात. अडवतायत. फेक करण्याचा कुठलाही प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला नाही. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती 3 गडी बाद 12 धावा त्या मात्र धावपलकोत आहेत. 26 चेंडू आणि बनवायच्यात 100 धावा. युनिक स्पोर्ट्स परांडाचे अल्ताफ भाई यांचं देखील आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. आमचे ऑफिशियल मॅन ऑफ द मॅच बॅट स्पॉन्सर आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ब्रँडेड बॅटची चर्चा युनिक स्पोर्ट्स परांडा
चलताबाई व्यासपीठावर उपस्थित आहेत, मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेटसाठी समर्पित राहिलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं एनव्ही ट्रॉफीच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यातल्या त्यात अल्ताफबाईने नेहमीच एनव्ही ट्रॉफीला आपल्या परीने सहकार्य केलेलं आहे. बॅट्स स्पॉन्सर केलेले आहेत. धावसंख्या 12. रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक महेश दानगुडे प्रयत्न करतात, पण बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6. अफलातून षटकार. संकेतच्या बॅटमधून एक उत्तुंग प्रहार मैदान ती पाहायला मिळते. मूर्तीनं संकेत लहान आहे, परंतु कीर्तीनं प्रचंड महान आहे. हेच खरं तर त्यानं इथे मैदान ते दाखवून दिले. लेट पण थेट एक जबरदस्त तडाखा संकेतच्या बॅटमधून मैदान ती पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत एक मोठा फटका आलाय आणि षटकाराच्या मदतीनं शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ धावपलकोती बनवतोय. 3 गडी बाद 18 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. मनीष सर, शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्या 94 धावा. अस्किंग रन रेट आपण पाहिलं तर आता 23.50 आहे आणि सुरुवात अडखळत ती मात्र होताना पाहायला मिळते. सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवावी लागते. 2 पैकी एका संघाची सुरुवात चांगली होते आणि चित्र स्पष्ट आहे की हमराज मृत्युंजयची सुरुवात चांगलीच राहिलेली आहे. या दुसऱ्या डावामध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत अनिकेत ताकवणे. या अगोदरच त्याच्या नावावर एक कीर्तिमान आपण पाहिला. आणि एकूण किती लेफ्टी बॉलर्स घेऊन खेळत आहेत ऋषी, हाच प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला आहे. कारण लेफ्टी बॉलर्स रायटी बॅटर्ससाठी त्रासदायक ठरतात. आणि आपण जर व्यवस्थित आढावा घेतला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जवळपास 70 ते 75 बॅटर्स रायटी असतात. सरळ बॅटचा वापर आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सोपा झेल आणि अनिकेतच्या खात्यात जाते विकेट. 4था धक्का बसतोय शिरसाट स्पोर्ट्स. विकेट येताना पाहायला मिळतात. ओमकार साळुंकेनं आपण पाहिलं तर एक सुंदर झेल मैदान ते टिपलाय. अनिकेत ताकवणेला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. मनीष सर, तुम्ही सांगितलं की राईट हँड बॅटरसाठी डावकरतेचे गोलंदाज प्रचंड डोकेदुखी ठरतात आणि खरं तर तेच इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेषतः हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघामध्ये आपण पाहिला गोलंदाजीचे पर्याय विकल्प अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. महेश नानगुडे देखील डावकर हाताने चांगली गोलंदाजी करतो. अनिकेत ताकवणेला आपण पाहतोय. ओमकार साळुंकेला आपण पाहिलं. त्यामुळे या गोलंदाजांची कमी या संघात आपल्याला पाहायला मिळत नाही. न्यू बॅटर नवीन फलंदाज मयूर कारंडे जो मात्र बॅटिंगसाठी आलाय. याला लपून का ठेवला होता? 3 आकडी धावफलक आहे आणि मयूरला खालच्या क्रमांकावर ठेवून त्याचा निर्णय कदाचित चुकला असावा. और आक्रमक स्ट्रायकर बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये त्यांचा क्रिकेटचा उच्च स्तर आपण पाहिलेला आहे. रबर बॉल सीझन मध्ये त्यांनी उत्कृष्ट दर्जाचा खेळ खेळलेला आहे आणि आता एनव्ही ट्रॉफी मध्ये पहिल्या सामन्यामध्ये 112 धावांचा पाठलाग करताना ते आता 5व्या षटकात येत आहे. तर या ठिकाणी पाहूया आता या 5व्या षटकात आलेत, उशीर आलेत, पण पाहूया थेट एंट्री करतायत का. नक्कीच आपण पाहतो मयूर कारंडे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदान ते येताना पाहायला मिळत आहेत. आणि मनीष सर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती अल्ताफबाईंचं शुभागमन झालेलं आहे. युनिक स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून आपण पाहिलं ना तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रभर मयूर कारंडे यांच्या नावाची चर्चा आहे. युनिक स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. अल्ताफबाईंचं देखील शुभागमन झालेलं आहे व्यासपीठावरती आपण पाहतोय. आणि काय योगायोग आहे, अल्ताफबाईंना आपण व्यासपीठावरती पाहतोय. मयूर कारंडे बॅटिंगला येतात जे युनिक स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहे. आणि खरं तर मयूरकडनं इथे आता संघाला प्रचंड मोठ्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा मैदान होते आहेत. इच्छा आकांक्षा प्रत्येकाला असतात, प्रत्येकाच्या पूर्ण होत नाही. पण पाहूया मयूरचा प्रयत्न कसा असेल. अनिकेत त्या ठिकाणी रनअप मध्ये चुकला, बाटी आला, डेड बॉलचा इशारा. धावसंख्या 4 गडी बाद 18. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 94ची. बॉल शिल्लक आहे 23. अनिकेतला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर मयूर कारंडे. फुल टॉस होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही. बॉल मिडॉनला क्रॉस करत मागेल तोपर्यंत पूर्ण एक सिंगल. एका धावेची वाढ धावसंख्या 4 गडी बाद 19. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 22 चेंडू 93 धावांची गरज आहे. कमी चेंडू आहेत, धावा जास्त बनवायच्यात. चौकार षटकार इथे मात्र जे दुर्मिळ झालेले आहेत त्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे. फलंदाजी करत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके ते मात्र अपेक्षित आहे.
यावेळीचा चेंडू तो ऑफस्टम्पच्या बाहेर आपण पाहिलं तर चेंडू ठेवला जातोय. गुडलँड स्पॉट होती, टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. डावकृतीच्या गोलंदाजीने खरं तर राईट हँड बॅटर लेफ्ट हँड बॅटरला सातत्याने चिंतेत ठेवलेला आहे आणि संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलं ना, हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाचं पारडं आपल्याला सातत्याने चढ ते मात्र भरताना पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 21 चेंडू आणि बनवायच्या 93 धावा. स्ट्रायकर एंडला संकेत. हुक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, फाईन लेगला पोहोचतील पण त्यांचा रीच पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल फाईन लेग सीमारेषा पार येतोय संकेतच्या बॅट मधून. शिरसाट स्पोर्ट्स साठी चौकार. जबरदस्त फटका आपण पाहतो. याच फटक्यांची गरज आहे. हे चौकार षटकार खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र अपेक्षित आहेत आणि तेच फटके आता संकेत आणि मयूर कारंडे या जोडीकडनं खेळणं जाणं ते मात्र गरजेचं आहे. 4 गडी बाद 23 धावा, 20 चेंडू आणि बनवायच्यात 89 धावा. 89 रन टू विन 20 बॉल. समीकरण बदलताना पाहायला मिळते. प्रेक्षकांना विनंती आहे, इतके सुंदर सुसज्ज प्रेक्षक स्टँड बनवलेले आहेत, आरामात प्रेक्षक स्टँड मध्ये बसा. सूर्यकुमार यादव स्टँड आहे, रोहित शर्मा स्टँड आहे, जसप्रीत बुमराह स्टँड आहे. 2 स्टँड मध्ये सावली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण आरामात बसू शकता. हो, यावेळेस हलकं शपल झालं. ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळले क्षेत्ररक्षक होते, डीप स्क्वेअर लेगला चुकले, कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर आता पाहूया संधी मिळालेली आहे संकेतला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 गडी बाद 24. किसन मरगळ यांना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. फलंदाजीतून खूप चांगली साथ किसन मरगळ यांची देखील आपण अनेक दाखवण्याला पाहिली आणि त्यामुळेच धावफलक प्रचंड मोठ्या उंचीवरती पाहायला मिळतोय. 19 चेंडू आणि बनवायच्यात 88 धावा. 4 गडी बाद 24 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 ओव्हरचा 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर अनिकेत ताकवणे जो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आहे. यावेळीचा चेंडू होता, सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका डीप लॉंग ऑफ लावलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 1 धाव होईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जाईल. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिरसाट स्पोर्ट्स क्लब 4 गडी बाद 25 धावा. इक्वेशन आहे 18 चेंडू 87 धावा. म्हणूनच सुरुवातीला महत्व दिले जाते. अतुल जेवणकर सरचे स्वागत. 25 धावा 4 गडी बाद झालेत. मयूर 2 वेळ खेळतात, संकेत 13 वेळ खेळतात. संकेतच्या वतीनं जो एक षटकार आला होता त्यानुसार आता आपण पाहू शकतो अल्ताफजी मुल्ला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. युनिक स्पोर्ट्स परांडा आमच्या विरुद्ध मॅचचे स्पॉन्सर्स आहेत आणि त्यांच्या वतीने देखील आम्हाला बॉट पुरस्कृत झालेली आहे आणि त्यांची ब्रँडेड बॅट पूर्ण महाराष्ट्रभर गाजले. विविध ब्रँड अँबॅसेडर आपण युनिक स्पोर्ट्स परांडाचे पाहतोय. त्याचे सर्व अल्ताफ भाई व्यासपीठावर पाहायला मिळालेत. आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 25, 4 गडी बाद. 112 धावांचा पाठलाग धावफलक आहे 25 वर. बॉलिंग ट्रॅकवर मनोज साठे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. मनोज अराउंड विकेट. हो, यावेळेस बघा उलट दिशेने खेळले, बॉलला पाठवलंय थर्ड मॅन सीमेच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर सिग्नल. 1 2 3 4 चौकार. चौकार खेचलाय बघा. पूर्णपणे स्वतःला बदललं आणि त्यानंतर त्यांचा नैसर्गिक खेळ आहे मैदानाच्या चौफेर खेळणं आणि आता मयूरच्या त्या चौफेर फलंदाजीची सुरुवात झालेली आहे. थोडं ऍड ऑन करतोय. मयूरची ती आक्रमक फलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालेली आहे. उशिरा का होईना पण आता तो पद्धतशीर खेळ मयूर कारंडेचा पाहायला मिळतोय. धावफलक मोठा आहे आणि या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करताना चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागेल शिरसाट स्पोर्ट्सला आणि त्यासाठी एक महत्वपूर्ण पर्याय म्हणजे मयूर कारंडे. धावसंख्या झाली शिरसाट स्पोर्ट्सची 29 धावा 4 गडी बाद. जिंकण्यासाठी 17 चेंडू 83 धावांची गरज. मॅच इज ऑन. जर मयूर शेवटपर्यंत टिकला तर. मनोज साठेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होते. उंचपुरा गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर कारंडेने आपले प्रयत्न मात्र मैदानाची सुरुवात केलेले आहेत. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय ऑन साइडला. मिड विकेटला टिपला जाईल. मयूर कारंडेचा खेळ ठरेल फेल. विकेट होईल पतन. आणखीन एक फलंदाज इथे मात्र होईल बाद. शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट इथे आपल्याला गमवताना पाहायला मिळते. हा ट्रॅकर चेंडू होता ऑन साइड मिड विकेटच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न महेश नानगुडे आपण पाहतोय. चेंडू खाली आला आणि बाउंड्री लाईनच्या अगदी अलगत जवळ आपण पाहिलं तर झेल टिपलाय आणि तिथे मैदानावरती मयूर कारंडे
तो देखील मैदान ती बाद होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी बघा प्रॉपर मनोज साठेचे हावभाव 70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर टिपले जात आहेत. आमचे सनी शिंदे जबरदस्त कॅमेरामॅन चांगलं काम करतात आणि त्यानंतर जल्लोष हे हास्य खूप महत्वाचं आहे. मनोज साठे दाखवतायत NB ट्रॉफी गाजवण्यासाठी मी आलोय. त्यातल्या त्यात त्यांनी विकेट सुद्धा मिळवलंय. निम्मा संघ पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने जातोय आणि आता धावसंख्या फक्त आहे 29. रिक्वायर्ड रन रेट 5.44. करंट रेट 5.44 आणि रिक्वायर्ड रेट 31.12. एका षटकात 5 षटकार खेचायला लागतील तरच त्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकेल. आणि आता तसं झालं नाही तर मग 40च्या पलीकडे देखील जाण्याची शक्यता आहे. रिक्वायर्ड रन रेट 29, 5 गडी बाद. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मनोजकडनं पाहायला मिळतो. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर आपण पाहिलं तर फुल ऑफ लेंथ वरती अटॅक करण्याचा प्रयत्न मैदान ते पाहायला मिळालाय. चेंडू आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला तोपर्यंत एक सिंगल येते. एक चांगला फटका तिथे आपल्याला बॅटरकडनं मैदान ती पाहायला मिळते. प्रतीक आणि संकेत ही जोडी मैदान ती पाहायला मिळते. प्रतीकनं आपलं खातं खोलले 5 गडी बाद 30 धावा. परंतु मनोजनं देखील आपण पाहिलं तर एका मोठ्या मंचावरती आपल्या गोलंदाजीतून चांगली सुरुवात तो देखील करताना पाहायला मिळतो. जरी पहिल्या चेंडू ते चौकार आला परंतु पुढील चेंडू ती विकेट मिळवत त्यांना आपले गोलंदाजीचे चांगले संकेत या मैदानावरती इथे मात्र स्पष्ट केलेत. जाऊ दिले बॉलला बहुची एक धाव मिळते. जास्त काही स्ट्रगल करण्याचा प्रयत्न संकेतचा दिसत नाहीये. एक्स्ट्राचा विचार केला तर फक्त 3 एक्स्ट्राज आतापर्यंत या डावामध्ये आलेले आहेत शिरसाट स्पोर्ट्ससाठी. त्याच मी गोलंदाजी उजवी ठरली आतापर्यंत. लेफ्टी बॉलर जरी असले पण गोलंदाजी उजवी राहिलेली आहे. 31, 5 गडी बाद. फुलटॉस बॉल त्यानंतर केला पार. बॉलला पाठवलं फाईन लेग सीमारेषा पार. फलंदाज करतो हवाई कारवाई. धावफलकावर झाली 6 धावांची 4 धावांची कमाई. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. टप्पा अगदी बाउंड्री लाईनच्या अलगत पडला आणि तिथून चेंडू आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धावांच्या मदतीने धावफलक 5 गडी बाद 35 धावा. 14 चेंडू आणि बनवायच्यात 77 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. ते संकेतनेच खूप चांगली बॅटिंग केली. विशेषतः तो इथे आपण पाहिलं तर प्रभावित करताना पाहायला मिळतोय. चांगले फटके संकेतने देखील आपण पाहिले तर खेळलेले आहेत या मॅच मध्ये. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती निम्मा संघ गारद चाललाय. 5 गडी बाद 36 धावा. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायच्यात 76 धावा. पुन्हा एकदा रिक्वायर्ड रन रेट 35.08. फुलटॉस दिशा दिली. बॉलला फाईन लेगला पाठवलं. बॉल सीमारेषा पार गेला. चौकार आलेला शिरसाट स्पोर्ट्स साठी धावसंख्या पोहोचते 4 ने पुढे. 6 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 40 धावा 5 गडी बाद. 6 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू 72 धावा म्हणजेच 12 षटकार. प्रचंड मोठं आपण पाहिलं तर अस्किंग रन रेट मैदान ती पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय. खरं खूप चांगली बॅटिंग आज हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमकडनं मैदान ती पाहायला मिळेल. सुरुवातीलाच मनीष सर आपण वाशिकला काही प्रश्न केले होते की आज संघामध्ये काही खेळाडू आहेत काही खेळाडू नाहीत परंतु त्यांना देखील खूप चांगल्या प्रकारे इथे बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा मुख्य पंच मैदान ती करतात. 6वं षटक मैदान ती संपलेलं आहे आणि 7व्या क्रमांकाचे षटक अर्थात बॅटिंग पॉवर प्ले इथे आपल्याला ऑन होताना पाहायला मिळेल. परंतु वासिकने देखील सांगितलं की जरी टीम मध्ये नवीन खेळाडू देखील आलेले असतील परंतु त्यांनी देखील चांगली कामगिरी सातत्याने पुणे जिल्ह्यात केलेला आहे. त्यामुळे त्यांचा खेळ देखील इथे चांगला राहील आणि त्याही खेळाडूंनी त्याच प्रकारची कामगिरी आज या टीमकडनं खेळताना इथे मात्र करून दाखवलेली आहे. उत्तम सर, जेव्हा ऑक्शन कंप्लीट होते आणि तुम्हाला एक टीम मिळते पुरेसा कालावधी असतो तुमच्याकडे मुख्य स्पर्धेपर्यंत आणि अशा वेळेला काही प्रॅक्टिस सेशन घेऊन आपण प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता ओळखू शकतो. कुठला खेळाडू कुठल्या क्षणाला कामी येणार आहे त्याचा अंदाज बांधू शकतो. आणि मला असं वाटतं की हमराज मृत्युंजय पुणे संघाकडून प्रॅक्टिस सेशन झाले असावेत संघाला एकत्र करण्यासाठी. 2 ते 3 वेळा ते प्रॅक्टिस सेशन झालंय आणि हेच महत्वाचं आहे. कुठल्या स्पर्धेला हलक्यात घेऊन चालत नाही. आपण जर पार्टिसिपेट करतोय तर बेस्ट द्यायचं. यावेळेस ऑन दी टूज सरळ खेळलेत. जवळपास मला असं वाटतं की टेबल टेनिस लॉंग टेनिस किंवा बॅडमिंटन अशा पद्धतीचे फटके तुम्हाला पाहायला मिळतात. पण आता हातामध्ये बॅट आहे. एक सिंगल ॲड होईल. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 41. शेवटचे 11 चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहेत. 71 धावांचं समीकरण अगदी सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत.
क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद ते मात्र घेताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड मोठ्या रांगा या स्पर्धेकडे आपण पाहिलं तर या मैदानाकडे सातत्याने येताना पाहायला मिळतात. स्टँड देखील आपण पाहिलं तर सायंकाळच्या सत्रानंतर गजबजताना पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू होता इथे आपण पाहिलं तर एक मोठा फटका तो मात्र मैदान टिकेला आहे. प्रतीक फराटेच्या बॅट मधून जबरदस्त तडाखा, धूम धडाका, षटकार. जरी झालाय उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. स्लो लेग कटर होता उजव्या त्याच्या बॅटरसाठी, पण आवाक्यात होता आणि मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला फेकून दिलेला आहे. आणि दरम्यान या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 47 वर. चांगली बॅटिंग आता आपण पाहतोय. प्रतीक फराटे फुल टॉस, बॅकलिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. बॉल शिल्लक आहेत आता 9 आणि आवश्यकता आहे 47ची 65ची, माफ करा. 9 चेंडू आणि 65 धावांचे समीकरण आपण पाहतोय. 47 धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 7 सुरू आहे. लोअर फुलटा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर बॅटवरती घेतलाय, मिडॉनला अडवलाय. फेकी सुरेख आहे, बॅकअप केलं जाईल तोपर्यंत एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे पाहायला मिळतोय. धावफलक होती 48 रन, 48 धावा धावफलक होती. 5 विकेट गमावल्यात. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 64 धावा. प्रतीक फराटे, संकेत भुजबळ ही छोटी बॅटिंग करताना पाहायला मिळते. संकेत 12 चेंडू 19 धावा, तर प्रतीक फराटे 5 चेंडू 12 धावा. पार्टनरशिप मैदान ती पाहायला मिळते 6व्या विकेटसाठी या जोडीकडनं. आता शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत या सामन्याच्या. आणि उत्तम सर, गोलंदाजी किती महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये, त्याचा प्रत्यय या सामन्याकडे पाहून येतोय. बॅकफुटला गेले, स्लॅश केले बॉलला. क्षेत्ररक्षक पॉइंटचे मागे सरकताय, झेल टिपतात. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण नेहमीच महेश नानगुडेच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. आणि ते ज्या ठिकाणी असतात बॉल मागे जाणार नाही, बॉल हातातून सुटणार नाही, हाच त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. दरम्यान फलंदाज होत आहेत बाद आणि हा धक्का बसतोय 6वा. 48 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू 64 धावांची गरज. शेवटचे 7 चेंडू आणि 64 धावा देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बनवायच्यात. कामगिरी देखील आपण पाहिलं तर कशा प्रकारे राहणार नाही ना ते देखील आपण मैदान ती पाहणार आहोत. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर आता ज्या स्टँडकडे आपल्याला सावल्या पाहायला मिळतात तिथे मात्र गर्दी करताना पाहायला मिळतात. सूर्यकुमार यादव स्टँड आपण पाहिलं तर आपल्याला भरताना पाहायला मिळते. रोहित शर्मा स्टँड आपण पाहतोय. जसप्रीत बुमराह स्टँड आपण पाहतोय. विराट कोहली स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. पुणे तिथे काय होणे असं म्हटलं जातं आणि पुणेकरांची आपण पाहिलं तर पसंतीची टुर्नामेंट म्हणून आपण या स्पर्धेकडे सातत्यानं पाहतोय. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट इन पुणे, आपली ट्रॉफी NB ट्रॉफी. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र खोदून काढलाय आणि पाठवलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदी डोक्यावरतून. चेंडू सीमा पार, उत्तुंग षटकार, 6 धावा. हार नाही मांडणार जोपर्यंत मैदानात आहे, लांबच लांब षटकार मारण्याचा प्रयत्न करणार आणि तेच पाहायला मिळालेलं आहे. 7 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 54, 6 गडी बाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू 58 धावांची गरज. 6 balls and 58 रन्स रिक्वायर्ड टू विन. टार्गेट हार झालेला आहे. पण पाहूया शेवटच्या षटकामध्ये शिरसाट स्पोर्ट्स या संघाकडून कसा प्रतिकार होतोय. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत, परंतु सुरुवातीच्या बॅटरकडनं ज्या अपेक्षा होत्या ना मनीष सर, त्या मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. विकेट गमावल्या. आघाडीचे बॅटरकडनं जी सुरुवात अपेक्षित होती, रणजित फराटे, विशाल निगोटकडनं, मध्यंतरी बॅटर होता मयूर कारंडे जो ग्रेट फिनिशर होता, परंतु सुरुवात चांगली झाली नाही. त्यामुळे संघ आपण पाहिलं तर अडचणीत आणि संकटात तो मात्र येताना पाहायला मिळतोय. एक घाव पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला भाव देऊन जाईल. जरूर हा सामना जवळपास पराभवाच्या छायेत आहे शिरसाट फूड्स, पण NB ट्रॉफीमध्ये टिकण्याचा पुन्हा एकदा मौका मिळणार आहे. आणि त्याचमुळे काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांवर लक्ष वेधताना पुढच्या सामन्यामध्ये त्या चुका होणार नाही याची काळजी कॅप्टन आणि इतर खेळाडूंनी घ्यायची. फुलटॉस बॉल रिव्हर्स खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंटला बॉल जाईल जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये. चौकार, 4 धावा. फलंदाजीतून नाराज केल्यानंतर गोलंदाजीची धुरा आता संघनायकाने शेवटच्या षटकामध्ये खांद्यावरती पोहोचवलेला आहे. महेश नानगुडे इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आलाय. समीकरण आपण पाहिलं तर बदलले. 5 चेंडू आणि बनवायच्या 54 धावा. गोलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडेकडनं पाहायला मिळते. छोटा पॅक, बडा धमाका.
यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळते चांगला चेंडू आपण पाहतो मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला, प्रतीकने चौकार केला महेश नानगुडेंच्या अगेन्स्ट आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल आलाय, एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 54 धावा. यावेळीचा चेंडू होता, शपलोन खेळण्याचा प्रयत्न होता, विशेषतः ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर तो आला होता आणि तिथे आपण पाहिलं तर फुटवर्कचा वापर मैदानावरती पाहायला मिळते. परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, 2 निर्धाव चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत. 58 धावा धावफलक होती, 6 विकेट गमावल्यात. यावेळीचा चेंडू होता, प्रतीक पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे मैदानावरती पाहायला मिळत नाही. सलग आपण पाहिलं तर 3 इन रो, एका पाठोपाठ एक 3 डॉट बॉल इथे मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 54 धावांची गरज आहे. जर आपण हमराज मृत्युंजयचा विचार केला तर चांगलेच गोलंदाज वापरण्याची संधी मिळालेली आहे. हवेत आहे बॉल, कॉट अँड बोल्ड बाय महेश नानगुडे. महेशच्या खात्यात जाते विकेट आणि आता धक्का बसतो 7वा शिरसाट स्पोर्ट्सला. 7वा फलंदाज, 7वा मोहरा आपण पाहिलं तर इथे बाद होताना पाहायला मिळतोय. प्रचंड मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 54 धावा. पहिल्या 2 मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेल्या आहेत. संदीप गिरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडोगण फराटा या गावाला बिलॉंग करणारे बॅटर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. रणजित फराटेच्या नेतृत्वाखाली संघ आपण पाहिला, वासिक शेख यांच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहिली. परंतु जबरदस्त घमासान क्रिकेटचा आज या मैदानात पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबेला आपण पाहिलं, तुषार रणदिवेला आपण पाहिलं. याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर रणजित फराटे, वासिक शेख या 2 संघ नायकांना एकमेकांसमोर आपण पाहिलेलं आहे. तर यानंतरच्या लढतीकडे देखील आता क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या नजरा त्या मात्र पाहायला मिळतील. एक चेंडू 54 धावा. गोलंदाज महेश नानगुडे. यावेळीचा चेंडूचा स्लोअर 1 मैदानात टाकलाय, व्हेरिएशन मैदानात पाहायला मिळते. एक डॉट बॉल होते, षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात संपलं जाईल. डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. सामना मैदानात संपलाय आणि सामना इथे मात्र मैदानात जिंकलाय. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ ठरेल या मॅच मध्ये विजेता. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच किताबाचा मानकरी ठरेल अनिकेत भैया ताकवणे. 21 चेंडू 55 धावा, 5 गगनचुंबी षटकार, 4 चौकार, तर 2 षटक 21 धावा खर्च करत 2 विकेट मिळवत अष्टपैलू ऑलराऊंडर अनिकेत ताकवणे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच किताबाचा मानकरी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या समेत सोडले जातील मनोज बेल्लेकर सर. या सर आपले स्वागत आहे. प्रमाणे उत्तम सावंत सर आणि मनीष पाटील सर जोडले गेले होते. आता आपण या ठिकाणी निश्चितच टॉस सुरुवातीला या ठिकाणी करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन या ठिकाणी निमंत्रण देईल. पहिल्या सामन्याचा विजेता